पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। अग्निज्योतिरिह शुक्लः षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः। त्यांनी इथे म्हटलंय की अग्नी आणि बाहेरच्या ज्योतीचा प्रकाश, शुक्ल पक्ष दिवसाचा काळ, उत्तरायणाचे षण्मास, तत्र प्रयाता गच्छन्ति, त्या काळामध्ये जर देह पडला तर ब्रह्म ब्रह्मविदो जनाः, ते ब्रह्माच्या लोकाला ब्रह्माप्रत ते लोक जाऊन पोचतात. आत अग्निज्योतीचा प्रकाशू बाहेरी शुक्ल पक्षू परी दिवसू, दिवस मिळावा, शुक्ल पक्ष मिळावा. त्याचबरोबर आतमध्ये अग्निज्योतीचा प्रकाश असावा, म्हणजे आमच्या हृदयामध्ये जी चेतना आहे त्या चेतनेशी सुसंवाद असावा. म्हणजे मनुष्य चेतनाहीन स्थितीमध्ये जाऊ नये, कोमा, बेशुद्धी, त्याचं भान नाही, मृत्यूचा काळ, मृत्यूचं दर्शन हा पुन्हा एक वेगळा भाग आहे. तर बाहेरील शुक्ल पक्षू परी दिवसू, बाहेर शुक्ल पक्ष असावा, दिवसाचा काळ असावा, आतमध्ये अग्नी म्हणजे देहामधले सगळे व्यापार व्यवस्थित चालू असावेत, आतमध्ये त्या ज्योतीचा प्रकाश प्रकट असावा. आणि समासा माझी मासू, सामासा माझी मासू उत्तरायण. आणि सामासा 6 महिने, उत्तरायणाच्या 6 महिन्यामध्ये जो मृत्यू आहे किंवा जो देह टाकणं आहे, पडणं आहे, ते घडावं. ऐसिया सामा योगाची निवृत्ती, लाहोनी जे देह ठेवती, ते ब्रह्मविद होती परब्रह्म. अशा प्रकारे ज्यांना देह टाकण्याचा काल मिळू शकतो, अशा प्रकारे ज्यांना आपलं जीवन संपवता येतं, ते परब्रह्माच्या स्वरूपाला प्राप्त होतात. अवधारी गा धनुर्धरा, येथवरी सामर्थ्य यया अवसरा, तेवीचा हा उजू मार्ग स्वपुरा यावयासी. अर्जुना, अवधारी, ऐक, लक्ष दे. येथवरी सामर्थ्य यया अवसरा, म्हणाले ह्या लोकामध्ये पोचण्याकरता ज्याला ही संधी मिळाली आहे, तेवीची हा उजू मार्ग स्वपुरा यावयासी. म्हणाले त्याच्याकरता किंवा कुणाही चांगल्या मनुष्याकरता किंवा चांगल्या साधन मार्गावर असणाऱ्या व्यक्तीकरता या ठिकाणी जाणं, या मार्गाने जाणं किंवा हा काल सापडणं, हे त्याच्याकरता उजू म्हणजे उज्ज्वल आहे, हा योग्य आहे. हा मार्ग स्वपुरा यावयासी, आपल्या घरी जाण्यासाठी. कारण शेवटी असं आहे, ह्या जगातलं जे आपलं वास्तव्य आहे तो एक मर्यादित काळ आहे. एक 50, 100, 70, 80, 90 काय असेल ते आयुष्य मनुष्य या लोकामध्ये व्यतीत करतो. पण याच्या पूर्वीचा आणि याच्या नंतरचा काळ तो कुठे असतो? तो जिथे कुठे असतो त्याला त्याचं स्वपुर असं म्हटलंय. तो त्याचा स्वतःचा गाव आहे.
आणि म्हणून येथ अग्नी हे पहिले पायतरे, ज्योतिर्मय हे दुसरे. या ठिकाणी म्हणाले अग्नी ही पहिली पायतरे पायरी आहे, त्याच्या पुढची ज्योतिर्मयता ही दुसरी पायरी आहे, दिवस ही तिसरी पायरी आहे, आणि चौथा शुक्ल पक्ष आहे. आणि सामास उत्तरायण ते वरची लगा सोपान. आणि उत्तरायणामध्ये जर देह पडला तर म्हणाले तर आणखीन वरचा स्तर आहे, ते वरची लगा सोपान. येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी. आणि योगी आपलं जीवन त्या दृष्टीने विचारात घेऊन त्याचा आपल्या ठिकाणी देह टाकण्याकरता उपयोग करतात. उत्तरायणाचा विचार करतात, दिवसाचा विचार करतात, शुक्ल पक्षाचा विचार करतात, अग्नी आणि ज्योती यांचा विचार करतात. हा उत्तम काळू जाणीजे, या ते अर्चिरा मार्गू म्हणीजे. आता अकाळू तोही सहजे सांगे ना ऐकी. आता म्हणाले जो अकाल आहे म्हणजे योग्य काल नाही आहे, हा अर्चिरादी मार्ग आहे. दोन मार्ग आहेत, त्या दोन मार्गापैकी एका मार्गाला अर्चिरादी मार्ग म्हटलंय आणि दुसऱ्या मार्गाला धूम मार्ग म्हटलंय. त्या धूम मार्गाने जाणं म्हणजे जो सावळा आहे, जो धूसर आहे. अर्चिरादी हा स्वच्छ मार्ग आहे आपल्याकडे. म्हणून तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय, ही जी धारणा आहे ही धारणा आपल्याकडे त्याच दृष्टीने आहे की ज्या मार्गावरती प्रकाश आहे. आपल्या संस्कृतीमध्ये म्हणून आपण मुलांच्या वाढदिवसाला त्या केकवरची मेणबत्ती विझवावी ही आपली संस्कृती नाही आहे. प्रकाशाला शांत करावं आणि अंधाराकडे जावं नाही, अंधाराकडून प्रकाशाकडे जावं. म्हणून मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण मुलांना ओवाळतो आणि काय केकवर ठेवायचे असतील मेणबत्त्या ठेवा, पण त्याच्यात फुंकर कशाला घालायची. आपल्याकडे ती फुंकर घालणं म्हणजे अंधाराचं प्रतीक हे आपण मानत नाही. आपण सर्व काळ प्रकाश हे ज्ञानाचं प्रतीक आहे. प्रकाश हे मनुष्याच्या ठिकाणी सौभाग्याचं प्रतीक आहे, मनुष्याला सुखाचं प्रतीक आहे. म्हणजे जे सूर्य अग्नी हा जो आहे तो मनुष्याला सर्व बाजूनी पूर्णता देणारा आहे आणि ते त्याचं प्रतीक आहे. म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की तो जो अर्चिरादी मार्ग आहे तो मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे. दुसरा मार्ग धूमो रात्रीस्तथा कृष्णा षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमासम ज्योतिर योगी प्राप्य निवर्तते. म्हणाले आता दुसरा मार्ग आहे, तो मार्ग कसा आहे, धूम मार्ग आहे. या धूम मार्गामध्ये त्यांनी अग्नी म्हटलंय म्हणजे सूर्य, दिवसाची वेळ. इथे काय आहे, रात्री आहे. रात्री पक्ष कोणता आहे, कृष्ण पक्ष आहे. आता षण्मास कशाचे आहेत, दक्षिणायनाचे आहेत. नंतर तत्र चांद्रमसम ज्योतिर्योगी. म्हणाले तिथे विशेष मोठेपण किंवा ज्याला दक्षिणायनामध्ये ज्याला आपण म्हणतो की चांद्रमसम म्हणजे जो सूर्याच्या ठिकाणी असणारा भाग नाही तर चंद्राशी निगडीत आहे, म्हणजे रात्रीशी निगडीत आहे. ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. तर हा जो आहे हा कुठेपर्यंत पोचतो. आता आपल्याकडे मृत्यूनंतरच्या प्रवासाचं वर्णन केलेलं आहे. त्या प्रवासामध्ये हे आता सगळं वर्णन करत तो जीव जो जातो किंवा निघतो त्याला कुणीतरी मार्गदर्शक असतो. एक तर त्याच्या घराण्यातला असतो, नाहीतर तो उपासना करतो ते त्याचे सद्गुरू असतात की ज्यांच्या ठिकाणी तो अनन्य असतो, किंवा तो ज्या देवतेची उपासना करतो ती देवता त्याला मार्गदर्शन करत राहते. आणि त्या जीवाला एकटं जावं लागत नाही, त्याला कुणी ना कुणीतरी घेऊन जाणारा असतो, तो मार्गदर्शन करतो. त्याच्याबरोबर तो जीव कुठपर्यंत, सगळे जीव एका मार्गाने प्रवास करत जातात. ते कुठपर्यंत पोचतात त्याला त्यांनी चांद्रमसम असं म्हटलंय की जो चंद्रलोक आहे त्या चंद्रलोकापर्यंत तर सगळेच जातात. त्या चंद्रलोकापर्यंत गेल्यानंतर तिथे विभाजन होतं, तिथे बायफर्केशन आहे की तिथून कुठे जायचं आहे, पितृलोकाला जायचं आहे का देवलोकाला जायचं आहे. पण त्या चांद्रलोकापर्यंत मनुष्य सगळेच जीव तिथपर्यंत जाऊन पोचतात. तिथे गेल्यानंतर आता त्यांनी म्हटलंय त्याप्रमाणे
जो कर्मकांडाचा अवलंब करतो तो, गीताकारांनी म्हटलं आहे तसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. म्हणाले हा जो योगी आहे हा श्रेष्ठ पुरुष आहे. पुष्कळ आयुष्यामध्ये परमेश्वराला प्राप्त करावं ह्याकरता त्यांनी काही साधनं सुरू केली आहे, परंतु त्याचा मृत्यूकाल हा ह्या धूममार्गामध्ये आलेला आहे. म्हणजे त्याला कृष्ण पक्ष, रात्रीचा वेळ, दक्षिणायन अशा सर्व प्रकारांनी त्याचा मृत्यू जेव्हा येतो तेव्हा तो योगी पुन्हा या पृथ्वी तलावरती परत येतो. तेव्हा तो योगी ह्या पृथ्वी तलावरती येऊन आपलं पुढचं, जसं आपण 6व्या अध्यायात पाहिलंय, शुचीनाम श्रीमताम गे योगभ्रष्टो विजायते, तर तो शुची अशा घरामध्ये हा योगभ्रष्ट असलेला हा पुन्हा जन्माला येतो. म्हणजे त्याचं कार्य काही राहिलं आहे असा योग्याचा भाग झाला. जो कर्मकांडात्मक कार्य केलेलं आहे त्यांनी, त्या कर्मकांडात्मक कार्य करणाऱ्याला तर माहितीच आहे की कर्माचं जे फल आहे ते भोगण्याकरता मी एक तर स्वर्गापर्यंत किंवा ज्या लोकात मला ते भोगायचं आहे तिथपर्यंत भोगायला जाईन, नाही तर मी तिथून परत येईन. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या चंद्रलोकाच्या मध्ये गेल्यानंतर त्याला निवड करण्याचा अधिकार आहे की तुला आहे हे पुण्य भोगायचं आहे का इथे, आणि भोगायचं असेल तर ते पुण्य भोग आणि मग पुन्हा तू जन्म घेण्याकरता निघून जा. तसंच जे पाप आहे ते नरकामध्ये जाऊन भोगणं, ते पाप तू भोगणार आहेस का, ते भोगून घे. आणि भोगून झाल्यावर स्वर्गातला उपभोग घ्यायचा असेल तर घे. अजून वरचा स्तर मिळत नाही. आत्ता फक्त जे पाप पुण्य आहे ते भोगण्याच्या पातळीवरती फक्त तो जीव असतो आणि त्याला स्थैर्य नसतं, फक्त पापपुण्याचा हिशोब मिटवायचा असतो. आता तो पापपुण्याचा हिशोब मिटवल्यानंतर त्याला जी योनी प्राप्त होणार आहे त्याप्रमाणे तो ह्या पृथ्वी तलावरती पुन्हा येतो. त्यांनी इथे योगी म्हणजे परमेश्वराशी जरी जोडला गेलेला असला तरीही त्याच्या उपासनेत काहीतरी कमी पडला असेल तर तो या मार्गाने पुढे जात नाही. अर्चिरादी मार्गाने तो पुढे जात नाही. तत्र चांद्रमसम ज्योतिर योगी प्राप्य निवर्तते, तरी प्रयाणाचेनी अवसरे वातु श्लेष्मू सुभरे, तेणे अंतःकरणी अंधारे कोंदले ठाके. म्हणाले मृत्यूचा काळ ज्याचा जवळ आलेला असतो, ज्याला मृत्यूचं दर्शन घडतं, त्याच्या ठिकाणी कफाचा आणि वाताचा जोर होतो. वात श्लेष्मू सुभरे, एक तर वृद्धावस्था यायला लागली की मनुष्याच्या देहामध्ये कफाचा जोर व्हायलाच लागतो. कफ होऊ नये याच्याकरता एकदा 70-75 देहाच्या ताकदीप्रमाणे त्यांनी ते वय ओलांडलं की मुळातच कफाच्या पासून सावध राहिलंच पाहिजे. एक कारण लवकर लवकर कफ होणं ही ज्याला आपण प्रवृत्ती म्हणतो देहाची, ती निर्माण होते. आणि मृत्यूकाल जसा जवळ येतो तसा जवळ आलेल्या मृत्यूकालामध्ये कफाचा जोर असतो आणि त्या कफाच्या जोरामध्ये छाती भरते, सगळं भरून येतं, त्या कफानी वरपर्यंत भरून येतं. श्वास घेता येत म्हणून दवाखान्यामध्ये हॉस्पिटल्समध्ये पहिल्यांदा सांगतात की पेशंटला आम्ही सांगत नाही तर पाणी देऊ नका, त्या पेशंटला पाणी पाजवू नका. अगदी पेशंट म्हणत असेल मला पाणी पाहिजे तर जिभेवर फक्त त्याला पाणी लावा, कारण ते पाणी पिऊन खाली उतरण्याचं सामर्थ्य देह ज्या अवस्थेला जाऊन पोचलेला असतो त्या स्थितीत नसतं. ते पाणी उतरत नाही. अनुभवाने डॉक्टर्स, नर्सेस सगळ्यांना समजत असतं की आता हा जीव फार काळ राहणारा नाही आहे, या जीवाला हे सहन करण्याचं सामर्थ्य नाही आहे, हे पचवण्याचं किंवा आज स्वीकारण्याचं सगळं बंद होत येत असतं शरीर आणि सगळं कफानी भरत असतं. त्यांनी सांगितलंय की आता तो मरण समय जवळ आलेला आहे. त्यावेळी काय होतं, वातू श्लेष्मू सुभरे तेणे अंतःकरणी अंधारे कोंदले ठाके. अंतःकरणामध्ये अंधार, अंधार म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारची काळोखी, कारण त्यांनी कसं म्हटलंय की तिथे अग्नी आणि ज्योती आहे. अंतःकरण स्वच्छ आहे, अंतःकरणाला जाण आहे. अंधार भरून राहणं कोमा, अंधार भरून राहणं बेशुद्धी, अंधार भरून राहणं ग्लानी. त्या जीवाला ग्लानी येते, त्या जीवाची समज कमी होते, त्याचं भान कमी होतं, त्या जीवाला त्यातलं काही समजत नाही.
अशी जी स्थिती अज्ञानाने आवृत्त असणारी अशी स्थिती त्या जीवाला त्या काळी प्राप्त होते. सर्वेंद्रिया लाकूड पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होय वेडे, कोंडे प्राण. सर्व स्तरावरचा त्रास इथे माऊलींनी वर्णन केलंय. त्यांनी म्हटलं ही सगळी जी इंद्रिय आहेत माणसाची ती सगळी लाकडासारखी कडक होतात, ताठ होऊन जातात. कारण त्या इंद्रियांच्यामध्ये आता सामर्थ्य राहिलेलं नाही आहे. म्हणजे जो प्राण आहे तो खेळता प्राण प्रत्येक इंद्रियाची कार्यक्षमता ठेवतो तसं राहत नाही. कार्यक्षमता कमी होत जाते. इंद्रियांच्या ठिकाणची चेतना कमी कमी होत येते. पायापासून चेतना आपण जसं शवासन करताना कल्पना करतो ना की अगदी पायाच्या बोटाच्या टोकापासून अगदी नखापासून आपली सगळी चेतना आहे ती गोळा करत करत मनुष्य हृदयाकडे आणतो. सगळं शरीर शिथिल सोडतो. त्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल होऊ नये ही धारणा करणं आणि प्रत्यक्ष अवस्था ते तसं न होण्याची असणं ही मृत्यूची आहे. म्हणून त्यांनी म्हटलं सर्व इंद्रियांचं लाकूड होतं. स्मृती भ्रमा माझी पडे, स्मरण राहत नाही. त्या ठिकाणी भ्रम होतो. मनुष्य काहीतरी बडबडतो, त्याला काहीतरी दिसतं, घाबरतो, कधी ओरडतो, त्याला कधी भान राहत नाही. मन होय वेडे, आणि मनाला चंचलता निर्माण. भ्रम या एका शब्दात सगळं आलं. चंचल झालेलं जे मन आहे. आता कोंडे प्राण, त्या प्राणाला सुद्धा गुदमरल्यासारखं होतं. श्वास पुरता घेता येत नाही. श्वासाकरता प्रयास होतात. शरीरामध्ये कष्ट होत राहतात. त्यामुळे अग्नीचे अग्निपण जाये, म्हणून त्यांनी याला धूममार्ग जो म्हटलाय त्या मार्गामध्ये अग्नीचं अग्निपण म्हणजे शरीराचं असणारं जे ताजेपण, शरीराचं असणारं जे टवटवीतपण, शरीराची असणारी जी कार्यक्षमता, शरीराचं असणारं भान, हे ज्यावरती अवलंबून आहे त्याचं कारण अग्नी म्हणजे आमचं शरीर ही 6 व्होल्टची बॅटरीच आहे. त्याच्यामध्ये चार्जिंग चालूच आहे. आणि जेव्हा हे चार्जिंग सातत्याने होत राहतं त्यावेळी शरीर त्याच्या तंदुरुस्त स्थितीमध्ये असतं. आणि म्हणून आपल्याकडे मागणं काय मागितलंय? अनायासेन मरणम, की हे सगळं कमी होत गेलं आहे आणि मग मृत्यू आला आहे. हे सगळं सोसावं लागलं आहे आणि मग मृत्यू आला आहे. अशी स्थिती येऊ नये, होऊ नये. ती होते तेव्हा हा धूम मार्ग आहे. म्हणाले अग्नीचे अग्निपण जाये, मग तो धूमची अवघा होय. आणि त्यामुळे तिथे सगळी काळोखी दाटून राहते. त्या देहामध्ये आता लोक सांगतात की चेतना हळूहळू कमी होते, श्वास हळूहळू कमी होतोय, नाडी हळूहळू क्षीण होते आहे. मग वैद्य सांगतात नाडी हाताला लागत नाही आहे. डॉक्टर सांगतात ब्लड प्रेशर लो होत आहे, पल्स हाताला लागत नाही आहे. हे सगळं जे घडत जातं त्याच्यामध्ये ते म्हणतात मग तो धूमची अवघा होय, तेणे चेतना गिवसली ठाये शरीराची. म्हणाले ती जी चेतना, चैतन्य जे आहे ती शरीरामध्ये कोंडून आहे, परंतु त्या शरीरामध्ये कार्यकारी नाही आहे. शरीराची जैसे चंद्रा आड आभाळ, सदट दाटे सजळ, मग गडदना उजाळ, ऐसे झांबळे होय. ज्याप्रमाणे म्हणाले चंद्राच्या ठिकाणी चंद्र आभाळाच्या मागे म्हणजे तो ढगा आड गेलेला आहे. आता जसं चंद्रावरती अभ्र यावी, त्याच्यावरती दाट काळोखी यावी, तसं चंद्र उगवला नाही असं नाही आणि उजेड आहे किंवा चंद्राचं चांदणं पडलं आहे त्याला प्रसन्नता आहे असंही नाही. अशा प्रकारे म्हणाले सदाट सदट म्हणजे दट अगदी भरून गच्च दाट घन असं, दाटे सजल म्हणाले सजल जलानी भरून राहिलेलं. म्हणाले त्या ठिकाणी गडद अंधकारही नाही, स्वच्छ उजेडही नाही. आणि त्याचबरोबर म्हणाले जसा थोडासा उजेड असावा त्या प्रकारे गडदना उजाळ, ऐसे झांबळे वेळू ठाकी. पहाटेची झुंजूमुंजूची वेळ आहे, सकाळ होते आहे, अशा वेळेला ऐसी मनबुद्धी करणी, सभोवती धुमाकुळाची कोंडणी. असं सगळ्यांचं होतं. सगळ्या एका भ्रमित अवस्थेमध्ये तो देह येतो. आणि मग डॉक्टर सांगतात आता काही खरं नाही, पण किती दिवस काढतील काही माहीत नाही, किती काळ जाईल सांगता येत नाही. ही स्थिती किती काळ राहू शकते
एखाद्या दुखण्यामध्ये घाबरून आपल्याला लक्षात येतं की हा मनुष्य कोमात आहे. आता ह्या स्थितीमध्ये कितीतरी काळ निघू शकतो, किती काळ निघेल सांगता येत नाही. पण डॉक्टर म्हणतात ही अशी जी देहाची भ्रमित स्थिती आहे, देहाची अशी जी एक विलक्षण अशी स्थिती आहे की ज्या स्थितीमध्ये इकडेही नाही आणि इकडेही नाही. म्हणून त्याला धूम असं म्हटलंय की ह्या स्थितीमध्ये अग्नीचा प्रभाव नाही आणि पूर्ण गडद अंधकार नाही, म्हणजे मनाची चेतना हरपली असं नाही. म्हणून तो कोमामध्ये हे सगळं आहे. आता आपल्याला माहीत असलेलं उदाहरण आहे त्या शानबागबाईंचं, की ज्यांना हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 34 वर्ष 37 वर्षात मी चुकत नसेल तर इतका दीर्घकाळ सांभाळलं आणि त्या लोकांनी त्यांची सेवा खूप चांगली केली. पण आश्चर्य असं की त्या बाईंना आपण म्हणतो त्या कोमात होत्या, पण त्यांचा अनुभव असा सांगितलेला आहे की ज्या माणसांनी त्यांच्यावर अत्याचार केला, त्रास दिला, तो मनुष्य त्या हॉस्पिटलच्या आवारात कुठे आला तरी त्यांचा चेहरा बदलत असे. कोमामध्ये असणारी बाईसुद्धा ती त्या जाणीवा घेत होती. त्या लोकांच्या लक्षात आलं की इतक्या वर्षांमध्ये सुद्धा तो मनुष्य जर तिकडे आसपास आला, म्हणजे याचा अर्थ त्या बाईंना समजत होतं कोमात आहे, त्या जीवाला एक्सप्रेशन कोणतंच देता येत नाही. पण अगदीच एक्सप्रेशन देता येत नाही असं नाही, कळतच. आता कितीतरी अनुभव अनेक ग्रंथांमधून अनेक प्रकारे अनुभव दिलेले असतात. ते अनुभव वाचले तर आपल्या असं लक्षात येतं की त्यांचं म्हणणं असं आहे की त्या जीवाला थोडंफार कळत असतं, जे घडतं आहे हे लोक जे करता आहेत तेही कळत असतं, पण त्याला रिस्पॉन्स, त्याला प्रतिसाद त्यांना देता येत नाही, अशी स्थिती असते. तर त्या बाईंच्या त्या स्थितीचं वर्णन त्या हॉस्पिटलच्या लोकांनी केलं आहे की आमच्या लक्षात येत होतं की कधीतरी त्यांचा चेहरा प्रसन्न पण होत असे. काय आतमध्ये ते अर्धवट मनाची स्थिती, बुद्धीची स्थिती, जाणीव काय असेल माहिती नाही, पण काहीतरी अनुभव तो जीव सूक्ष्म स्तरावर का होईना घेत असतो. त्या जीवाला तो अनुभव येत असतो. त्यांनी इथे म्हटलंय की का मरे ना सावध ऐसे जीवितासी पडे स्तब्ध, म्हणजे मृत्यूही येत नाही, सावधताही नसते. अशा प्रकारे जीविताला एक स्तब्धता, म्हणजे एका आपण कोमा म्हणतो आता, अशी एक स्थिती येते, अशी एक बेशुद्धावस्था येते, अशी एक ग्लानीची स्थिती येते. आयुष्य मरणाची मर्यादा वाहणी युगाची बुडे. म्हणाले आयुष्याची जी मर्यादा आहे, जिथपर्यंत आपलं आयुष्य आहे त्यापर्यंत म्हणाले ह्या माणसाला जो म्हणजे काळ काढायचा आहे तो काळ काढला. असा आता या बाईंचं तर आपण फारच वर्ष पाहिलं, 34 वर्षाचा काळ त्या बाईंनी काढला. पण 5-5, 6-6 वर्ष कोमात असलेली माणसं आहेत की ज्यांना वेळ काढावा लागतं. आणि त्यांनी असं म्हटलंय की हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास जो केलेला आहे, वाहणी युगची बुडे जेणे जन्म जोडी येले सभोवती धुमाकुळाची कोंडणी जेथ जन्मे जोडी येले बरोबर असते ना, वाहणी युगची बुडे. म्हणाले जन्मभर जो अभ्यास केला आहे, जन्मभर जे काही मिळवलेलं आहे ते या ठिकाणी एका प्रकाराने त्याचा काही लाभ होत नाही अशी स्थिती येते. हा गा हातीचे जे वेळी जाये ते वेळी आणिका लाभाची गोठी के आहे म्हणून प्रयाणी तव होये येतुली दशा. म्हणाले ज्यावेळी आपल्या हातचं आपण जे काही केलं आहे ते निघून जातं त्यावेळी आणिका लाभाची स्थिती, म्हणाले आणिका लाभाची गोठी के आहे, तर त्यावेळी आणखीन काही लाभ प्राप्त व्हावा असं कसं होईल. म्हणजे मरणसमयी आता आधीचा विषय जो येऊन गेला आहे तो आपल्या लक्षात असेल तर जो अर्चिरादी मार्ग आहे त्या मार्गाचं वर्णन आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. आणि त्या वर्णनात त्यांनी असं म्हटलंय की जन्मभरच तो ईश्वर भावानी जगत असतो, जन्मभरच आपलं सर्व काही त्या परमेश्वराच्या ठिकाणी समर्पित करून तो आपलं जीवन व्यतीत करतो. आणि त्याला जीवनभरामध्ये एक प्रत्यय आलेला असतो की हा जो देह आहे हा क्षणभंगूरच आहे, हा देह आहे हा केव्हा तरी सोडायचाच आहे, हा देह काही टिकणारा नाही आहे. आणि त्यामुळे जे शाश्वत आहे ते परमात्म तत्व आहे, तर त्या परमात्म तत्वाशीच आपण एकरूप होऊन राहावं अशी जी एक त्याच्या ठिकाणी धारणा निर्माण झालेली असते
ती धारणा जन्मभर त्याच्या उपयोगाला येतेच. पण त्यांनी वर्णन केलं आहे की जेव्हा त्याचा मृत्यूचा काळ येतो त्यावेळी मृत्यूच्या काळीसुद्धा त्याच्याकडे ते भान असल्यामुळे त्यांनी असं वर्णन, त्याच्याकरता माऊलींनी वर्णन केलं आहे, ते असं केलं आहे की म्हणाले एक घट आहे पाण्याचा आणि पुष्कळ मोठा जलाशय आहे. त्या जलाशयात तो घट बुडलेला आहे. तर आत बाहेर त्या घटाच्या पाणीच आहे. आणि समजा केव्हा तरी एकदा असा काळ आला आणि तो घट फुटला, तर आता काय त्यातलं पाणी फुटायचं आहे का, असं माऊलींनी आपल्याला प्रश्न विचारला. त्यातलं पाणी फुटतं का? म्हणाले नाही. तो जो घट आहे तो जरी फुटला तरी पाणी जसं आहे तसंच शिल्लक राहतं. त्याप्रमाणे आहे म्हणाले. हा आयुष्यभर त्या ईश्वर भावामध्ये राहतो. आता मृत्यू आला तरी त्याच्या ईश्वर भावाला बाधाच येत नाही. त्याचा जो ईश्वर भाव आहे तो जसाच्या तसाच आहे, तो तसाच राहिलेला असतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. आता इथे त्यांनी जे म्हटलंय ना की याला लाभ होत नाही, कारण आयुष्यभर हा एका मर्यादित स्वरूपामध्ये ईश्वर भक्ती करील, हा एका मर्यादित स्वरूपामध्ये ईश्वराचं स्थान आपल्या जीवनात ठेवील, एका मर्यादित स्वरूपामध्ये ईश्वर भाव याच्या अंतःकरणाला भरून असेल. कारण शेवटी श्रद्धा हा विषय जो आहे तो अंतःकरणामध्ये किती निर्माण होते हे कुणी आपल्या हातात नाही घेऊ शकत, तो नाही ठरवू शकत. ती आतून निर्माण झाली पाहिजे. तितकी श्रद्धा आपल्या ठिकाणी उत्कटतेने आली पाहिजे, ती ईश्वर शरणागती आली पाहिजे, ते ईश्वर स्मरण आलं पाहिजे, प्रत्येक क्षणी ईश्वराचा आठव राहिला पाहिजे. हे सगळं व्हायला सुद्धा ईश्वराची कृपा तर आहेच, पण त्याबरोबर आपलं साधनही आहे. तर त्यांनी सांगितलं इथे की हा जो जे साधन करतो त्या साधनाच्या आधाराने त्याला जे काही प्राप्त होतं ते त्यांनी प्राप्त केलेलं कसं आहे, ते प्राप्त केलेलं त्याच्या जवळ आहे, तो त्याच्यातच भरून राहिलेला आहे. 2-3 त्यांचे दृष्टांत आहेत. त्या 2-3 दृष्टांतांमध्ये त्यांनी म्हटलं आहे की आत्ता जसा हा दृष्टांत मला आठवला तसा त्या ठिकाणी त्यांनी 2-1 दृष्टांत त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि त्या दृष्टांतामध्ये त्यांनी सांगितलं आहे आपल्याला की कशा प्रकारे तो निघून जातो. सहज दिसलं तर सांगते आपल्याला, नाहीतर आपण जाऊया पुढे. त्यांनी त्याचं वर्णन असं केलंय की खपली जशी एखाद्या जखमेवरची पूर्ण जखम भरून येऊन आतली त्वचा यावी भरून, आणि जखम भरून आल्यानंतर नवीन त्वचा त्या शरीराची चांगल्या तऱ्हेने जोडली जाते, तसं म्हणाले खपली पडावी तसा देह पडतो. असा एक दुसरा दृष्टांत घेतलाय, पण मला आठवणारे 2 दृष्टांत याच्यात नाही आता लक्षात, असू दे. तर त्यांनी 2-3 गोष्टी सांगितल्या आहेत की अर्चिरादी मार्गाच्या विषयी त्यांना असणारं जे महात्म्य आहे, त्या कालाचं महात्म्य आहे, त्याचं कारण असं आहे, ते म्हणतात आयुष्यभर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये वेगळे वेगळे विचार असतात. तसा मरणकाल जवळ आल्यानंतर सुद्धा मनुष्याच्या मनामध्ये काही विचार असतात. तर तो मरणकाल आल्यानंतर जो विचार मनामध्ये असतो त्याच विचाराप्रमाणे गती मिळते आणि मग त्याच गतीला तो जातो. आणि म्हणून ईश्वराचं नाव कायम घेत राहिलं तर मरणकाळी ईश्वराचं नाव येतं, आणि ईश्वराचं जर नाव मृत्यूकाली आलं तर त्याला त्याच्या जीवनामध्ये जे त्यांनी आजपर्यंत साधन केलं ते साधन त्या ठिकाणी उपयोगाला आलं असं म्हणता येतं. इथे ते म्हणतात की जेव्हा त्याची स्थिती अशी आजाराने विकल झालेली आहे, त्याला समजत नाही आहे, तो बेशुद्धावस्थेत आहे, त्याला ग्लानी आहे, त्याला त्याच्याही पेक्षा अधिक खोलवर ग्लानी म्हणजे कोमा आहे, अशा स्थितीमध्ये म्हणाले त्यांनी केलेलं साधन हे त्याच्या शेवटच्या काळाला उपयोगाला येत नाही. हागा हातीचे जे वेळी जाये ते वेळी आणिका लाभाची आणि ते वेळी आणिका लाभाची गोठी के आहे, म्हणून प्रयाणी तव होये येतुली दशा. म्हणाली ज्यावेळी तो जिवंत असतो त्याच वेळी हागा हातीचे जे वेळी जाये, त्यावेळी त्याच्या हातातनं जे आहे ते सुटलेलं असतं.
तर ते वेळी आणिका लाभाची गोठी के आहे. जर जिवंत असतानाच जे मिळवायचं आहे ते पुष्कळ प्रमाणात जर नाही मिळालं, तर आता मृत्यूच्या काळी आणखीन काही लाभ व्हावं याची काय गोष्ट करावी, म्हणजे हे कसं घडावं. म्हणून प्रयाणी तव होये येतुली दशा. आणि म्हणून प्रयाणकाली ही दशा होते. आपल्याकडे असं एक वचन आहे की वीर पहावा रणी आणि संत ओळखावा मरणी. आपल्याकडे म्हटलंय की वीराचं वीरपण तो इथे घरामध्ये बसून पुष्कळ मोठमोठ्या गप्पा मारतोय, त्याचा काय उपयोग आहे. प्रत्यक्ष रणांगणावरती तो काय करतो, प्रत्यक्ष रणांगणावरती त्याचा पराक्रम कसा प्रकट होतो, यावरतीच त्या वीराचं शौर्य आणि पराक्रम अवलंबून आहे. तसाच संत आहे असं आम्ही म्हणतो, परंतु तो जेव्हा प्रयाण करतो, तो जेव्हा जातो, त्यावेळी जातो तेव्हा त्याची स्थिती काय. संत ओळखावा मरणी. त्याला मरण कशा प्रकारचं येतं, त्यांनी आपल्या जीवनात जे साधन केलं आहे ते प्रामाणिक आहे का नाही आहे, ते वरवरचं आहे का मनापासून आहे, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याचा कस त्या मृत्यूच्या इथे लागतो. त्या ठिकाणी कळतं की देह कसा पडतो, देहाचं पतन कसं होतं, त्यावरती त्याच्या आयुष्याची जी काही पुंजी त्यांनी पुण्याची गोळा केली आहे, किंवा त्यांनी सन्मार्गाने तो गेलेला आहे, किंवा ईश्वर सेवेमध्ये राहिला आहे, किंवा ज्यांनी श्रद्धा, असा आहे. प्रत्येकाचे मार्ग भिन्न आहेत. कुणी कर्मयोगी आहे, कुणी कर्माच्या माध्यमातून, कुणी वेदशास्त्राचा अभ्यास करणारा आहे, तो जन्मभर फक्त वेदांचा अभ्यास करत राहतो आणि तो अभ्यास करताना त्याची धारणा किती प्रामाणिक आहे. म्हणून आपल्याकडे मृत्यूनंतर त्या लोकांकरता, आता एखादा मोठा वैदिक आहे, घनपाठी आहे, त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या मागे लिहिताना वैकुंठवासी कैलासवासी असं लिहित नाहीत, त्याच्या मागे लिहिताना वेदलोकवासी असं लिहितात, जो वेदलोकाला जाऊन पोचतो. कारण वेद हेच त्याच्या जीवनाचं साधन आहे, त्यांनी तेच साधन स्वीकारलंय. एखादा मनुष्य कर्मयोगी आहे, एखादा मनुष्य आपल्या कर्मामध्येच निष्ठा ठेवतो आणि त्याच निष्ठेने आपलं जीवन व्यतीत करतो, तर तो कर्माच्या मार्गाने जातो. एखादा मनुष्य एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला पूर्ण झोकून देतो, एखाद्या समाजकार्यात झोकून देतो, एखाद्या संशोधनामध्ये झोकून देतो, एखाद्या कुठल्या ना कुठल्या तरी सेवाभावी संस्थेमध्ये पुष्कळ लहान मोठी कामं करत आपलं जीवन व्यतीत करतो. पण ते सर्व करताना त्याची धारणा काय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काही असेल तर ती आपली धारणा आहे की काय भावनेने आम्ही सगळा व्यवहार करतो. त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे आमची धारणा काय राहते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आयुष्यभर कर्म करत असताना ते कर्म जर आमच्या हातचं सुटलं, ते कर्म करत असताना आम्ही जर त्या शहाणपणाने कर्म केलं नाही, आम्ही जर समजून उमजून कर्म केलं नाही, आम्ही जर योग्य पद्धतीने कर्म केलं नाही, त्या कर्माचं गांभीर्य आम्हाला जर समजलं नाही, ते कर्म करत असताना त्याला ज्या पातळीवरती न्यायला हवं त्या पातळीवर न नेता आम्ही व्यवहाराच्या स्वार्थाच्या पातळीतच खेळत राहिलो, तर ते सर्व कर्म ते म्हणतात आधीच आमच्या हातून सुटलेलं आहे. जे आम्ही केलं आहे ते आधीच आमच्या हातून सुटलेलं आहे. आता म्हणाले तर जर ते आधीच हातून सुटलेलं आहे, हा गा हातीचे जे वेळी जाये ते वेळी आणिका लाभाची गोठी के आहे. आता ते कर्म करतानाच जर त्याच्यामध्ये आमच्याकडे तरतम पुष्कळ आम्ही केलेलं आहे, तर आता त्याचा लाभ मृत्यूच्या वेळी होऊन त्याला सुखाचा मृत्यू यावा, हे कसं घडावं. म्हणजे त्याची गोष्ट काय आहे. म्हणून प्रयाणी तव होये येतुली दशा. म्हणून प्रयाणाच्या वेळी मात्र मनुष्याला काही समजत नाही, भान राहत नाही. शरीरामध्ये उलघाल जीवाची चालू आहे, प्राणांतिक यातना होत आहेत, त्या सर्व यातनांना तोंड देत त्याला पुढे जावं लागतं आहे. या सर्व ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आधी विचार केला नाही. म्हणून आपल्याकडे आपण तर त्या सीडीमध्ये म्हटलंच आहे की जी उपासना आहे ती उपासना आपल्याला ही एकच गोष्ट सांगते की पुढे येणारे जे त्रास आहेत, पुढे होणाऱ्या ज्या व्यथा आहेत, मरणाची जी
भीती आहे किंवा मरणाच्या ज्या वेदना यातना आहेत त्या होऊच नयेत म्हणून आमच्याकडे आयुष्यभर आम्हाला उपासना करायला सांग, प्रार्थना करा देवाची. आपल्याला सांगतात सकाळ संध्याकाळ 2 वेळा. माऊलींनी तर किती सोपी सांगितली, या 8 पहारा माझारी मोटके निमेष तरी देत जाई. बस एक क्षण दे, पण अंतःकरणापासून दे आणि भगवंताच्या ठिकाणी शरणागत हो. हे आम्ही काही जोपर्यंत करत नाही, आम्हाला जोपर्यंत काही या दिशेने आम्हाला आमचं कर्म उभं करायचं नाही, तर ते म्हणतात आता ते कर्म तुमच्या उपयोगाला येईल कसं, जे आयुष्यभर केला नाही. परंतु गीतेमध्ये भगवंतानी आणखीन एक आश्वासन देऊन ठेवलंय आणि म्हणून आपल्याकडे भगवंताच्या अवताराचं प्रयोजन पण सांगितलं की जेव्हा पृथ्वीने सांगितलं की पुष्कळ आता भार झालाय मला, हे सगळे पापी लोक इथे वावरत आहेत, आता काही कर पण भगवंता तू अवतार घे. मग ती पृथ्वी येते भगवंत ब्रह्मदेवाकडे, ब्रह्मदेवाला सांगते. ब्रह्मदेव म्हणतो बरं तुझं गारण आहे तर आपण सांगू, कुणाकडे जाऊया, कुणाला घेऊन जाऊया. तर तिथे आमचे 5th कॉलमिस्ट नारद पोचलेलेच असतात. नारद तेव्हा म्हणतात की काय झालं, तर पृथ्वी सांगते हे मला असा असा त्रास होतो आहे. त्यावेळी नारदाने सांगितलं काय, म्हणाले तुझ्या ह्या बोलण्याचा उपयोग आहे. म्हणाले एवढा मोठा आगडबंबा अवतार घेतला त्या नरसिंहाचा, काय तर ते एवढंसं पिटुकलं प्रल्हाद त्याचा म्हणाले उद्धार केला, एवढंसं पोरते. म्हणाले या अवतार केवढा घेतला आगडबंब, काही उपयोग नाही. म्हणाले एवढा मोठा राम अवतार कोण उद्धरले, बोटावर मोजण्या एवढे. म्हणाले विभीषण घ्या, नाहीतर अंगद घ्या, यांच्यासारखे एक थोडे 4 बोटावर मोजण्या एवढे. म्हणाले जटायू घ्या, यांच्यासारखे एक 2-5 उद्धरले. उपयोग काय, म्हणाले पुन्हा भगवंतानी जन्म घेऊन, काही नको. म्हणाले त्याला जन्माचं तू साकडं घालते कशाला. तर ती म्हणते पण मला पृथ्वी म्हणते मला हा भार नाही ना सहन होत या दुष्टांचा. ब्रह्मदेव म्हणतात चला आपण जाऊ, आणि म्हणून विष्णूकडे येतात. मग ते विष्णूला सांगतात तुम्हाला आता जन्म घेतला पाहिजे आणि तुम्हाला या पृथ्वीवरचा ह्या सगळ्यांचा भार नाहीसा केला पाहिजे. तर भगवंतांनी सांगितलं की वा घेईन मी जन्म घेईन, पण आता गेल्या जन्मामध्ये ते लक्ष्मण शेषराव आमचे लक्ष्मण झाले आणि 12 वर्ष त्यांना झोप मिळाली नाही. आता काय ते माझ्याबरोबर अवतार घ्यायला येतील, ते म्हणतील भगवंता तुझा अवतार म्हणजे माझ्या डोक्याला त्रास आहे, मी सुखात आहे. ती पृथ्वी माझ्या फण्यावर सांभाळणं, माझ्या मस्तकावर सांभाळणं सोपं आहे, पण तुझ्याबरोबर अवतार घेऊन काम करणं अवघड आहे, नको मला तो तुझ्याबरोबर अवतार. तर मग म्हणाले काय करणार, विचारा. म्हणाले आधी शेषरावांना येणार का तुम्ही आमच्याबरोबर अवतार घ्यायला. हो म्हणाले येईन, पण गेल्या जन्मी तुझा धाकटा भाऊ होऊन फार त्रास झाला. म्हणले आता ह्या जन्मी मोठा भाऊ होईल. वा म्हणाले चला तयार आहात ना, या. मग आता ते सगळे बाकीचे देव म्हणाले आम्हाला पण यायचंय तुझ्याबरोबर अवतार घ्यायला, पण तू आम्हाला सगळ्यांना वानर करून ठेवलं आणि झाडपाला खायला घातला आणि कुठं झाडावर बस कुठं डोंगरावर बस अशी आमची स्थिती केली, आम्हाला काहीतरी चांगली स्थिती द्या. हो म्हणाले उत्तम स्थिती मिळेल, गोकुळ मिळेल तुम्हाला सगळ्यांना, गोपगोपी व्हाल तुम्ही, उत्तम तुम्हाला रानं मिळतील, उत्तम चराव कुरणं मिळतील, उत्तम दही दूध दुभतं मिळेल, सुखात राहाल गोकुळामध्ये. गोकुळीच्या सुखा बघा नाही अंत पार देखा असं म्हटलं जातं की गोकुळातल्या सुखाला काही अंत ना पार, असं मोठं सुख गोकुळामध्ये मी तुम्हाला देईन. सगळे जण तयार होतात. नारद म्हणतात हे सगळं तुमचं ठीक आहे भगवंता, हे काही आम्हाला नको आहे, पण तू असे 2 आणि 4 लोकांचा जर उद्धार करणार असलास तर तुझा जन्म काही मला नको. भगवंत म्हणतो काय इच्छा आहे तुझी. त्यांनी सांगितलं की जो तुला शरण आला अनन्य भावानी केव्हाही, तरी सुद्धा त्याचा उद्धार तुला केला पाहिजे. करीन म्हणाल. अपिचेत सुदुराचारी, भगवंतानी भगवद्गीतेमध्ये सांगून ठेवलं. म्हणाले अरे मी नुसतं तुला इथे आश्वासन नाही देत, माझ्या तत्वज्ञानात आश्वासन असू दे. अपिचेत सुदुराचारी, अत्यंत दुराचारी, सुदुराचारी म्हटलेलं आहे त्याला. पुष्कळ दुराचारी असू दे, कसाही असू दे, पण तो जर मला अनन्य भावानी शरण आला तर मी त्याचं मागचं रेकॉर्ड पाळणार नाही, मी त्याचा उद्धार करीन, सोडून देईन, सगळं मागचं सोडून देईन. कोणत्याही वयात, कोणत्याही स्थितीत, कोणत्याही परिस्थितीत, ज्या क्षणी त्याला उजाडलं आणि ज्या क्षणी त्याला वाटलं की बस केलं हे चुकलं, त्याला पश्चात्ताप झाला आणि तो अनन्य भावानी मला शरण आला,
तरी तो दुराचारी असला तरी त्याचा उद्धार करीन. नारदा खुश आहेस ना? हो म्हणाले, खुश आहे. भगवंत आता तुम्ही या ठिकाणी अवतार घ्यायला काही हरकत नाही. इथे आपल्याला माऊली ते सांगतात. माऊली म्हणतात ठीक आहे, आपल्या हातातनं पुष्कळ काळ गेला, पण केव्हा तरी आपल्याला उजाडू दे. वयाच्या 30शीत नाही उजाडलं तर 40शीत उजाडू दे, 40शीत नाही उजाडलं तर 50शीत उजाडू दे, 50शीत नाही उजाडलं तर 60शीत उजाडू दे. कारण 60 वर्ष झाल्यानंतर माणसाला कळतं की बाबा 5 तप झालीत. आता वास्तविक पाहता जीवनाचा मिळणारा जो पूर्ण भाग आहे 5 तपांचा, तो पूर्ण झाला म्हणजे एका अर्थाने आयुष्य 60त पूर्ण झालं एका अर्थाने. आता जे पुढचं आयुष्य मिळणार आहे, आता ते आयुष्य तरी मी ईश्वर शरणागतीत घालवतो. भगवंत म्हणतो दे ना, तुझं ते आयुष्य मला दे. आधीच्या आयुष्याचा तुझा हिशोब मी बघत नाही, ते आयुष्य तू मला दे. तर ते आयुष्य जरी मला देशील तरी तुझं सगळं मागचं सोडून दे. म्हणून त्यांनी सांगितलं ना, ज्ञानाग्नी परी समाप्यते. जे जे काही आहे पाप, ते सगळं पाप. तुला एकदा ज्ञान झालं हे मी चुकलो, तुला एकदा ज्ञान झालं हे मी आजवर वागलो हे चांगलं नाही वागलो, हे सगळं माझं बदललं पाहिजे, मी याच्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि मला आता चांगल्या मार्गानेच गेलं पाहिजे. असं ज्या क्षणी वाटलं आणि ज्या क्षणी ज्या उत्कटतेने पश्चात्ताप झाला, भगवंत म्हणतो त्या क्षणी तुझं सगळं बदललं आणि त्या क्षणानंतर तू माझा आहेस, मग तुला सांभाळायला मी आहे. इथे ते माऊली सांगते की अहो आम्हाला उजाडतच नाही. जन्म गेला तरी सुद्धा हाती असलेला जो काळ आहे त्या काळाचा योग्य उपयोग करावा असं जर आम्हाला कधीच वाटलं नाही, तर भगवंत म्हणतात आता मृत्यूच्या समयी कोणतं कर्म आमच्याकरता उभं राहणार आहे? कोणतंही कर्म आम्हाला चांगल्या मार्गाने नेण्याकरता उभं राहणार नाही. आणि मग ते तसं नाही उभं राहिलं की हे सगळे हाल आहेत. त्यामुळे आपण अनेक वेळा हा विषय बोलतो. त्या माझ्या मंत्रशास्त्राच्या सीडीमध्ये सुद्धा मी म्हटलं की मनुष्य आपल्या म्हातारपणची आर्थिक आणि बाकीची सगळी नियोजनं करतो की बाबा आजारपण आलं तर काय, अमुक झालं तर काय, अकाली मृत्यू आला तर काय, आपलं विल केलेलं असावं, आपल्याला पुष्कळ काही दुखणी झाली तर त्या दुखण्यांच्याकरता आपल्याजवळ पैसे असावेत म्हणजे मुलाबाळांना त्याचे त्रास होऊ नयेत. त्याही पैशातला किती खर्च आपल्यावर करावा तेही मनुष्य लिहून ठेवतो की फार असाध्य दुखणं झालं तर त्याच्याकरता उगीच खर्च करत बसू नका, त्याचा पैसा तुमच्या उपयोगाला येणारा जास्त असेल तर तुम्ही माझ्यावर तो खर्च माणूस करतो. अनेक वृद्धापकाळाच्या अनेक प्रकारांनी योजना करून तो आपला जो मृत्यू आहे त्या मृत्यूच्या संबंधाने काही ना काहीतरी योजना तो करत राहतो. पण इथे माऊली म्हणतात किंवा आमचं तत्वज्ञान सांगतं की खरी योजना आम्ही करतच नाही. की अनायासेन मरण, मी पूर्वी एकदा कदाचित बोललेही असेल मला माहीत नाही, की पूर्वीच्या काळी लोक खेड्यापाड्यात राहायची. आपण आता म्हणतो अहो खेड्यामध्ये काय मेडिकल एड नाही, त्यांना कधीच मेडिकल एडची काळजी वाटत नसते. त्याचं कारण असं, खेडं असो पाडं असो, मृत्यू हा सहजच येणार आहे. मृत्यू ही नैसर्गिक गोष्ट आहे, त्याला घाबरण्यासारखं काय आहे? मी आपल्याला म्हटलं तसं की कदाचित मी बोलले असेल, हौस माझ्या परिचयामधल्या एका ग्रस्तानं हौस कशाची, तर चंदनाच्या चितेवर साजूक तुपामध्ये आपल्याला जाळलं जावं. आयुष्यभर त्यांनी चंदन गोळा केलं. खेडेगावातला मनुष्य किती पैसे असणार, चंदन काही लवकर होणं दरवर्षी थोडे थोडे पैसे ठेवायचे आणि चंदनाची लाकडं गोळा करायची. आणि त्यांनी चंदन गोळा करून ठेवलं. मृत्यू जवळ आला, त्यांना कळला चांगली 18-18 किलोची साजूक तुपाची चांगली मोठे मोठे हे आहेत डबे आहेत, ते घरात 4 डबे आणून ठेवले आणि सांगितलं आता माझा मृत्यूकाळ जवळ येणार आहे, हे बघा एवढं चंदन ठेवलंय, एवढं तूप आणून ठेवलंय, या सगळ्यांनी मला माझी चिता त्या चंदनावरती वरती रचा आणि त्याच्यावरती तूप घाला. म्हणजे खेडेगावात आहे, त्या मृत्यूचं भयच नाही आहे. त्या मृत्यूला स्वीकारताना त्याला घाबरून जायचं ही स्थितीच नाही. हे जे भय नसणं मृत्यूचं, याचं कारण त्यांनी त्या अर्चिरादी मार्गाच्या इथे आपल्याला आधी सांगितलं की ते म्हणाले जो जीवनभर ईश्वरवादानी आणि ईश्वरवाद आपल्या ठिकाणी पुरता ठसवून घेतो की शेवटी सगळं काय आहे तो परमात्मा करणार आहे.
जो अनुभव येणार आहे तो त्या परमात्म्याचा येणार आहे, तो देणार आहे. सगळंच जर त्याच्या हातात आहे आणि त्याच्या सत्तेनी चालतंय, मी कशाकरता धडपड करायचं? मी भगवद आयत्त असावं, भगवंताला शरण असावं आणि त्याच्याच इच्छेमध्ये माझी इच्छा समर्पित करावी, असं समजूनच तो व्यवहार करतो. आणि ते म्हणतात हा व्यवहार त्याला मृत्यूकाळी उपयोगाला येतो. कारण भगवंत राखतो ना, योगक्षेम वाहम्यम. त्यांनी वचन दिलेलं आहे की मी तुझं सगळंच वाहतो, तुझं जीवनही मी चालवतो आणि तुला कसं घेऊन जायचं तेही मी ठरवतो, तू त्याची काळजी करू नकोस. आणि म्हणून त्यांनी इथे आपल्याला असं फार दुःखाने खेदाने सांगितलंय की म्हणून प्रयाणी तव होये येतुली दशा. प्रयाणकाळी हे का होतं, आपला मगाचा मुद्दा हाच आहे. बाकी सगळी तयारी केली आहे, पण अनायासेनं मरणम येण्याकरताची तयारी नाही केली तर अनायासेनं मरणम येणार नाही. मग ते जे पैसे सगळे गोळा करून ठेवले आहेत, ते जे कर्म आहे त्याच कर्माचं फळ मिळणार आहे. कारण खात्रीचं आहे आपल्याला की आपल्याला दुखणं होणार आहे, खात्रीचं आहे आपल्याला की आपल्याला पुष्कळ वेदना होणार आहेत, खात्रीचं आहे आपल्याला की आपल्याला हॉस्पिटलायझेशन आहे, खात्री आहे आपल्यावर एवढा खर्च करायचा आहे. भगवंत म्हणतो एवढ्या खात्रीने एवढी सोय केलीस त्याचंच फळ तुला मिळणार आहे. तू माझी सोय केलीस, माझी सोय धरलीस नाही धरलीस, मग म्हणाले ह्या क्षेत्राकडे तू वळलाच नाहीस तर काय करू. म्हणून ते इथे सांगतात की म्हणाले ऐसी मनबुद्धीची करणी सभोवती धुमाकुळाची कोंडणी, जेथ जन्मे जोडियले वाहणी युगाची बुडे. आयुष्यभरात जे जे केलेलं आहे ते सगळं म्हणाले हा हातीचे जे वेळी जाये. जेव्हा हातचं हे सगळं सुटतं ते वेळी आणिका लाभाची गोठी के आहे, तिथे आणखी लाभ कशाने व्हावा. म्हणून प्रयाणी तव होये येतुली दशा. मग आज आता आपण त्याच्याही पुढे जाऊन आता जगभरामध्ये आलेली चळवळ आहे, 10-5 देशांनी मान्य केलेलं आहे की आता त्यांनी त्याला काय, मी शब्द विसरले त्याचा, आपल्याला माहिती असेल, युथेनिया ना, युथनेशिया ना, हां हां, त्यांनी यू म्हणजे आपण आणि एथनेशिया म्हणजे इच्छा मरण, ते युथनेशिया असा काहीतरी तो शब्द, बरोबर आहे ना शब्द, हां युथनेशिया. त्यांनी आता म्हटलंय जगभरामध्ये आता हे मान्य करा. आणि त्यांनी असं सांगितलं की मनुष्याने जर लिहून ठेवून दिलं की आपल्याला काहीतरी दुखणं झालं तर मला फक्त सपोर्टिव्ह मेडिसिन्स द्या, ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट करू नका, मला फक्त पेनकिलर्सवर ठेवा, बाकी काही देऊ नका, असं म्हणाले. जर मनुष्याने आपल्या बाजूनी आपली इच्छा आपल्या चांगल्या स्थितीमध्ये आपल्या घरातल्या लोकांच्याकडे कागद ठेवून दिला तर त्यांनाही डोक्याला ताप नाही की ह्या माणसाला काय करायचं, ट्रीटमेंट द्यायची का द्यायची नाही, एवढा त्रास त्याला द्यायचा का द्यायचा नाही. म्हणाले तुम्हीच इच्छा लिहून ठेवल्यानंतर तुमच्या बाबतीमध्ये कोणत्या दिशेने पुढे जायचं हे घरच्या लोकांना सुद्धा कळतं. आता कसं झालं आहे डॉक्टर्सचं, शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करणार, प्रयत्न करण्याची स्थिती नसते. मी आपल्याला नाव सांगत नाही माझ्या ओळखीच्या डॉक्टरांचं, पण घरचा पेशंट कॅन्सरचा आणि वेदना पुष्कळ होत्या. स्वतः डॉक्टर प्रसिद्ध डॉक्टर आहेत, आपल्याला सगळ्यांना बहुतेक ते डॉक्टर माहिती आहे. त्या पेशंटच्या वेदनेमध्ये आता काय करायचं, त्यांनी सांगितलं आमच्या पद्धतीप्रमाणे जर पेशंटला ट्रीट केलं असतं तर पेशंट त्याच्या स्थितीमध्ये शांत राहून हळूहळू मृत्यूकडे ते शरीर जातं. तर त्यांनी सांगितलं आम्ही पेथेडीन आणि मॉर्फिन ही दोन्ही औषधं त्याचं प्रपोर्शन बदलून असं देतो की पेशंटला कुठल्याही प्रकारे वेदना तर होत नाहीत, पण हळूहळू शरीर शांत होत जातं. आता म्हणाले काय पद्धत आहे, आताचा ट्रेंड असा आहे की पेशंटला इतकं डीप पेनपासून दूर ठेवायचं नाही, त्याला थोडं जाणीवेत ठेवायचं. म्हणाले तो जेव्हा जाणीवेत राहतो तेव्हा त्याला ते सगळं सहन करावं लागतं. आणि कारण नसताना म्हणाले ते पेशंट सहन करत राहतात. आणि खरं आहे त्यांनी सांगितलेलं की पेशंट्स अगदी गुरासारखे ओरडतात, इतका त्या आणि प्रतिक्षणी एवढा असह्य त्रास आहे हा भोगायला लागणं. आता त्यांनी सांगितलं आता ही नवीन चळवळ येऊ पाहते आहे की हे एवढं सगळं तुम्ही भोगायला लावूच नका. एका इंजेक्शनचा मनुष्य धनी आहे, तेवढं इंजेक्शन घेतलं की तो शांत आहे. आता ह्या तत्वज्ञानाप्रमाणे काय आहे,
आमच्या तत्वज्ञानाप्रमाणे कर्माचा सिद्धांत विचारात घेतला तर सगळं कर्म भोगून संपवलं नाहीये. सगळं कर्म जर भोगून नाही संपवलं तर ते कर्म पुन्हा पुढच्या जन्माला आहेच भोगायला. तर इथे ते म्हणतात या सगळ्या कर्माच्या भोगण्याचा जो काही फळ म्हणून परिपाक आहे, कशाला भोगता? भोगू नका. ईश्वर म्हणतो मला शरण या. ईश्वर म्हणतो मन स्वच्छ करा, मन विकल्परहित करा. आपल्या कर्माच्या ठिकाणी अधिकाधिक चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करा. आपल्या विचारांच्या ठिकाणी अधिकाधिक चांगलं. कोण सांगतो की रोज सकाळी तासभर तू देवाची आरती करत बस, का रोज काही पारायण करत बस? नाही. कोणताही मार्ग निवड, जो तुझ्या आवडीचा मार्ग आहे तो निवड आणि त्या मार्गाने तू पुढे चांगला जा. शेवटपर्यंतचं जीवन आहे ते मनुष्याचं चांगल्या प्रकाराने व्यतीत होईल. आणि त्यामुळे ते काही काही लोकांचं बघितलं की आपल्याला आश्चर्य वाटतं. ते विठ्ठलराव उमप सुद्धा गेले तर त्यांना ते आंबेडकर हे त्यांचं दैवत. तो ज्या कार्यक्रमामध्ये आंबेडकरांच्या ते गाण्याकरता निघाले होते, ते आले, आंबेडकरांच्या प्रतिमेला नमस्कार केला. आता गायचं आहे त्यांना, नमस्कार केला, तिथंच देह पडला, संपलं. म्हणजे जायचाच होता देह, तरी सुद्धा अगदी कार्डियाक अरेस्टच आहे, पण तरी सुद्धा देह कसा गेला की त्यांना त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या आयुष्यभर त्यांनी काय केलं वास्तविक पाहिलं तर आपण कर्मणूक आहे, लोकगीतं आहेत, गोंधळ आहेत, अशा प्रकारचे काव्य गात राहिले, लोकांना रिझवत राहिले, दारिद्र्यातून पुष्कळ परिस्थितीमधून स्वतःला बाहेर आणत राहिले. एक विशिष्ट पद्धतीने आपलं जीवन जगले. काय मोठी फार फिलॉसॉफीज जगले असतील, वेगळ्या तऱ्हेने आपल्यासारखा अभ्यासच केला असेल असं नाही. पण त्याला आमच्याकडे म्हणून तत्वज्ञान हा चिंतनाचा विषय नाही, नुसत्या चिंतनाचा विषय नाही. तत्वज्ञान हा आधी आचरणाचा विषय आहे आणि मग जमलं तर चिंतनाचा विषय. करत राहू चिंतन. वेळ मिळाला तर लोक म्हणतात ना की अहो आम्हाला कुठं वेळ आहे, आम्ही या सगळ्या कामाधामामध्ये अडकू दे ना, काय बिघडलं. नाही आपल्याला जमत त्याच्याकरता काही करणं, पण आपलं जे दैनंदिन जीवन आहे ते योग्य प्रकाराने व्यतीत केलं तर आम्ही त्याच्यामधून त्याचं जे फल आहे तत्वज्ञानाचं ते आम्ही मिळवतोच आहोत. प्रामाणिकता हा त्यातला सगळ्यात मोठा भाग आहे. एक प्रामाणिकता, एक कृतज्ञता, या 2-3 ज्या गोष्टी आहेत, ज्या व्यवहारात घडी घडी आम्ही त्याचा अवलंब करू शकतो, तेवढ्यावर आम्ही ते तत्वज्ञान जगतो. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की आणि देहा आतू ऐसी स्थिती बाहेरी कृष्ण पक्षू वरी राती. म्हणाले देहाच्या ठिकाणी अशी स्थिती झाली आहे की देहाला भान नाही आहे. आता सगळ्या गोष्टींच्या विषयीचे जी नियंत्रणं आहेत ती सुटलेली आहेत. डोळ्याला दिसत नाही आहे, कानाला ऐकू येत नाही, हातापायांना संवेदना राहिली नाहीत. आणि म्हणाले बाहेरी कृष्ण पक्षू वरी राती. आणि बाहेर कृष्ण पक्ष आहे, रात्रीचा समय आहे आणि सामासही ते ओढवती दक्षिणायन. आणि दक्षिणायनाच्या 6 मासांमध्ये मृत्यू आलेला आहे किंवा तो काळ आलेला आहे. ये पुनरावृत्तीची घराणी आघवी एकवटती जयाची या प्रयाणी. या ठिकाणी पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पृथ्वी तलावर जन्म घेण्याकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यातली एक नाही, ही सगळी घराणी त्याच्या मागे उभी आहेत. म्हणाले हे सगळेच्या सगळे उभे आहेत म्हणून पुनरावृत्तीची घराणी, हे सगळं एक एक कुळ त्याच्या मागे उभं आहे. आघवी एकवटती जयाची या प्रयाणी. हे सगळेच्या सगळे त्याच्या मृत्यूच्या काळी एकवटतात. तो स्वरूप सिद्धीची कहाणी कैसेनी ऐके. त्याला स्वरूपसिद्धी प्राप्त होणं किंवा आत्मरूपाची प्राप्ती होणं याची गोष्ट तरी त्याला ऐकायला मिळेल का? म्हणजे ते कोणत्या गल्लीचं नाव आहे हे सुद्धा त्याला माहीत नाही, इतका तो त्यापासून दूर गेलेला आहे. ऐसा जयाचा देह पडे तया योगी म्हणून चंद्रावरी जाणे घडे. त्याला अशा प्रकारे ज्याचा देह पडतो, आता पुन्हा आपण आत्तापर्यंत केलेला अनेक प्रकारे विचार की सगळे जे जीव आहेत त्यांना तरी ही गती मिळून हे जे मार्ग आहे, पितृयान मार्गन देवयान मार्गन,
हे सगळे मार्ग तरी त्यांना मिळतात का? ते म्हणतात की ह्याही गतीला जीव जात, कारण जीव गतीला स्वीकारतच नाही. जीवाला त्याच्या घराविषयी, त्याच्या स्वतःचं जे ममत्व आहे, त्या देहाचं ममत्व आहे, त्या घराचं ममत्व आहे, त्या संपत्तीचं ममत्व आहे, आपल्या नातेसंबंधियांचं ममत्व आहे, ते ममत्व त्याला इतकं पकडून आहे की ते ममत्व सुटत नाही. त्या ममत्वामुळे तो हा पृथ्वीतल सोडायलाच तयार होत, तो हा भूलोकच सोडायला तयार होत, आणि त्यामुळे तो गती स्वीकारायला तयार होत नाही. हे जे मंत्र आहेत आपल्याकडे, या ज्या सगळा संस्कार आहे, हा सगळा संस्कार त्याकरता आहे की जीव आपल्या मोहाने ग्रस्त आहे. तो मोहाने ग्रस्त असलेला जीव हे जग सोडून पुढे निघून गेला तर त्यात त्याचा लाभ आहे, पण त्याचा लाभ त्याला कळत नाही, कारण तो आत्ता फक्त मोहाने आवृत्त आहे, आणि म्हणून त्याला भूलोक सोडावासा वाटत नाही. तो ह्या भूलोकाला धरून राहण्याचा प्रयत्न करतो, इथेच कुठेतरी आपली वस्ती करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यामुळे तो जर इथंच राहिला तर त्याला गती नाही, आणि गतिहीन दशेमध्ये 200-500 वर्ष जर त्याला काढावी लागली तर त्याला पुढं दुःख होईल. पण आज काय, आज त्याला ते बरं वाटतं आहे म्हणून तो अडकलेला आहे, आणि इतका दीर्घ काळ गेल्यानंतर मग त्याला यथाकाल जसा काही त्याच्या ठिकाणी प्रारब्ध भोग असेल, योग असेल, त्याप्रमाणे तिथून तो दूर जाईल, तो दूर सुटेल, हे नंतर घडेल. पण तोपर्यंत तो कशाच्या ना कशाच्या तरी, सात्विक असला तरी मोहच आहे, सात्विक नसला तरी मोहच आहे. मी आपल्याला सांगितलं तसं अनेकांचं उदाहरण आपल्या लक्षात येतं की येऊन सांगून जातात तेवढे बिचारे की असं असं वाटलं आणि असे राहिलो. असाच एक तरुण मुलगा त्याच्या हार्ट प्रॉब्लेमनी गेला. त्याला माहीत होतं आहे आपल्याला भयंकर वेदना होत आहेत. त्यांनी पत्नीला फोन केला, हॉस्पिटलकडे जायला निघाला. हॉस्पिटलपर्यंत पोहोचला, ती पण पोहोचली, पण तो गेला. गेल्यानंतर आता तो ज्या संप्रदायाशी, ज्या लोकांशी जोडलेला होता, आयुष्यभर चांगलं काम करत होता, परंतु आसक्ती मनुष्याला सोडतेच असं नाही. त्यांनी त्या परंपरेमध्ये एकानं येऊन सांगितलं, आणि त्या म्हणाल्या, अरे तू इथे कसा, तू या गंगेच्या किनाऱ्यावर कसा, या उत्तर काशीला कसा? त्यांनी सांगितलं की मी देह टाकल्यापासून इथंच राहतो, मी या उत्तर काशीतच येऊन राहिलो, कारण गंगेच्या किनाऱ्याचं आकर्षण आहे. पण पृथ्वी सुटत नाही, पृथ्वी तल सोडावासा वाटत नाही. म्हणून ही जी गती आहे, त्यांनी सांगितलं हा योगी आहे, यांनी काही बरं केलं आहे, म्हणून निदान यांनी हा लोक सोडलाय, आणि भूहू भुवा हा अंतरिक्ष सुटलंय, आणि गती मिळून तो पुढं प्रवास करतो आहे. हा जो पुढचा प्रवास आहे, तो प्रवास प्राप्त व्हावा म्हणून आपल्याकडे तो सगळा संस्कार आहे की त्या मंत्रांच्या साह्याने का होईना तो जीव, म्हणजे आपल्याकडे शब्दच असा वापरलाय जो आपल्याला ऐकायला सुद्धा आवडणार नाही, पण आपल्याकडे असं म्हटलंय की तो जीव फिरून फिरून मागे येतो, आणि त्याला पुन्हा पुन्हा पृथ्वीचं आकर्षण असतं. पण त्यांनी हे सोडावं आणि पुढे जावं याकरता मंत्र त्याला पुढे ढकलत असतात, ढकलावं लागतं, आणि त्या मंत्रांच्या साह्याने त्याला पुढे पुढे नेलं जात. पुढे गेल्यावर तो याच्यापासून दूर जाईल, त्याला ते सुखाचं आहे असं वाटेल, पण तोपर्यंत वाटत नाही. आज दुर्दैव असं आहे की या सर्व गोष्टी अदृष्ट असल्यामुळे आपल्याला त्या अधिक अंधश्रद्धेच्या प्रांतात आहेत असं वाटतं, त्या फार उपयुक्त आहेत असं वाटत नाही, त्याला काही सत्यता आहे असं वाटत नाही. परंतु एक गोष्ट आहे की आम्ही काय बोलतो यापेक्षा माऊली काय बोलते, आम्ही काय बोलतो यापेक्षा भगवान श्रीकृष्ण काय बोललेत, आम्ही काय बोलतो याच्यापेक्षा शास्त्र काय बोलतं, हे नक्कीच अधिक आहे. म्हणजे अंधश्रद्धा ठेवू नका म्हणणारा आणि श्रद्धा ठेवायचं म्हणणारा आम्ही, आमच्यासारखा माणूस, या दोघांमध्ये जितकं अंतर आहे त्याच्यापेक्षा अंधश्रद्धे ठेवू नका म्हणणारा आणि भगवान श्रीकृष्ण यात अंतर पुष्कळ आहे. तो फार दूर आहे त्याच्यापासून. त्याच्या विचारांवर आपण किती विश्वास ठेवावा हा पुन्हा प्रश्न आहे. इथे त्यांनी सांगितलं की काय सांगावं म्हणाले, पुनरावृत्तीची घराणी आघवी एकवटती जयाची याप्रमाणे
तो स्वरूपसिद्धीची कहाणी कैसेनी ऐके. तो मार्ग देवयान मार्ग तर त्याला मिळण्याचा प्रश्नच येत नाही म्हणाले. ऐसा जयाचा देह पडे तया योगी म्हणून चंद्रावरी जाणे घडे. आता अशा प्रकारे ज्याचा देह पडतो मग त्याला काय चांगली गती मिळावी असं जर म्हणाले तुम्हाला वाटलं तर एक लक्षात ठेवा, पण त्यांनी योगमार्गाचा अभ्यास केलाय, त्यांनी भक्तीचा अभ्यास केलाय, त्यांनी योगाचा अभ्यास केलाय, त्यांनी कर्ममार्गाचा अभ्यास केलाय, त्यांनी काही ना काहीतरी अभ्यास केला आहे की ज्या अभ्यासाचं बळ त्याच्या मागे उभं राहतं. आणि म्हणून ऐसा जयाचा देह पडे तया योगी म्हणून चंद्रावरी जाणे घडे. म्हणून तो या इथे घुटमळत राहणं म्हणजे आपण जो एक विषय सारखा मांडला आहे की ह्या पृथ्वी तलाच्या वरती निरनिराळ्या देवस्थानांच्या वरती सात्विक आहेत माणसं, पण मोहानी ग्रस्त आहेत, कुठे ना कुठेतरी निवास करून आहेत, पण पृथ्वी तल सुटत नाही. असं होत नाही म्हणाले. योगाचा अभ्यास केल्याने हा पृथ्वी तल सुटतो त्याचा, आणि तो सोडून तो त्या चंद्रलोकापर्यंत तरी जातो. मग तेथुनी मागुता बहुडे संसारा ये. पण इथपर्यंत पोचल्यानंतर काय त्याचा तिथं लेखाजोखा असेल ते होईल न होईल, हा परत येण्याची इच्छा करील, जे असेल ते, पण तिथून तो पुन्हा परत येतो. आम्ही अकाळू जो पांडवा म्हणितला तो हा जाणावा, आणि हाची धूम्र मार्गू गावा पुनरावृत्तीची. आम्ही ज्याला अकाल, अयोग्य काल, योग्य काल नाही असं म्हटलंय. अकालू जो पांडवा म्हणितला तो हा जाणावा, ज्याला आम्ही अकाल म्हटलंय, अयोग्य काल म्हटलंय, त्या काली जो घडलेला मृत्यू आहे त्याला ताबडतोब पुन्हा परत यावं लागतं. आणि हाची धूम्र मार्गू गावा पुनरावृत्तीची. आणि हा जो धूम्र मार्ग आहे हा पुनरावृत्तीच्या गावाला किंवा पुनरावृत्तीने इथे येऊन पोचवणारा आहे. येर तो अर्चिरा मार्गू तो वसता आणि असलगू सावी अस्वस्थ चांगू निवृत्तीवरी. म्हणाले त्यामुळे ह्याच्यापेक्षा जो अर्चिरादी मार्ग आहे तो अर्चिरादी मार्गच उत्तम आहे. जो मोक्षाची प्राप्ती, येर तो अर्चिरादी मार्गू तो वसता आणि असलगू, जो कशाशी जोडला जात नाही. आणि तसंच हा जो अर्चिरादी मार्ग आहे तो कल्याणकारक मार्ग आहे, तो मोक्षाची प्राप्ती करून देणारा मार्ग आहे. आणि साविया स्वस्त चांगू, आणि तो खऱ्या अर्थाने चांगला आहे. निवृत्तीवरी, त्या ठिकाणी या जगातल्या अनेक गोष्टींच्या पासून निवृत्त होण्याकरता तो योग्य आहे. शुक्ल कृष्णे गती येते जगतः शाश्वते मते. या जगात हे दोन मार्ग दिसतात म्हणाले, शुक्लगती, कृष्णगती. एकया यात्यना वृत्तीम अन्यया अवर्तते पुन्हा. एकामुळे पुनरावृत्ती होते तर दुसरा या पुनरावर्तनाच्या ठिकाणी येत नाही. म्हणजे शुक्लगती आणि कृष्णगती, देवयान मार्ग आणि पितृयान मार्ग, अर्चिरादी मार्ग आणि धूम मार्ग, ही त्याची निरनिराळी नावं झाली. आणि म्हणून म्हणाले दुसऱ्यांदा पुन्हा त्याचं जन्माला येणं या ठिकाणी घडतं. ऐसी अनादी या दोन्ही वाटा एकी उजू एकी आव्हाटा म्हणूनी बुद्धिपूर्वक सुभटा दावियाला तुझं. हे अनादी दोन मार्ग आहेत. एक मार्ग चांगला आहे, उजू आहे, दुसरा आव्हाटा, संकटांचा खाचाखळग्यातून जाणारा, अरण्यातून जाणारा मार्ग. जसा दुष्कर असतो तसा दुष्कर मार्ग आहे. काचे मार्ग दैखावे साच लटिके ओळखावे हिताहित जाणावे हिताची लागी. हे मार्ग बघून घ्यावेत, त्याचा अभ्यास करावा, त्याच्यावर विचार करावा, यातल्या कोणत्या मार्गाने आपल्याला जायचं. खरं सांगायचं तर हा कर्ममार्गाचा सिद्धांत हा मनुष्याला घाबरवण्याकरता नाही आहे. हा कर्ममार्गाचा सिद्धांत आम्हाला संभ्रमात टाकणारा नाही आहे. कर्ममार्गाचा सिद्धांत ऐकून हे खरं असतं का हो, अशी कर्माची फळं भोगावी लागतात का हो, पुनर्जन्म आहे का हो, ह्या प्रश्नात आणि संभ्रमात पडण्याकरता तो नाही आहे. आम्हाला पटला नाही पटला, आमचा विश्वास बसला नाही बसला, तरी एक गोष्ट त्याच्यातून शिकण्यासारखी आहे. ती म्हणजे आमचा कशावरही विश्वास नसला तरी सुद्धा हे आमचं आयुष्य म्हणजे टाईम मॅनेजमेंट आहे. आम्हाला मिळालेल्या काळाचा योग्य तो उपयोग कसा करून घ्यावा
याचा विचार करण्याची जरी आम्हाला इच्छा झाली तरी बस आहे, जास्त अपेक्षा नाही आहे. आम्ही फक्त आमचं जीवन कसं जगावं, आम्ही आमचं जीवन कसं व्यतीत करावं, आम्ही आमचे दोष कशा प्रकाराने दूर करावेत. दोष असतात, आपण म्हणतो ना स्वभाव दुरतिक्रमा. आमचा स्वभाव जो आहे तो आम्हाला बदलता येत नाही, बदलणं अवघड होतं. मग काय पर्याय आहे? आम्ही 10 वेळा रोखलं आमच्या रागाला, 11व्या वेळी राग येतो. आता त्या रागाला आम्ही कसं टाळावं? टाळता येत नाही. आपण तो देवा इतक्या वेळा टाळायचा प्रयत्न केला, पुन्हा राग आहे. इतक्या वेळा आपल्या वर्तनामध्ये कमतरता येऊ नये असं वाटलं, आली. आपल्याकडनं काही ना काहीतरी आपले विचार योग्य नाही राहिले, आपलं कर्म योग्य नाही राहिलं. जे चुकलं, जे अयोग्य घडलं, त्याच्याकरता काय करावं? आपण आपले मार्ग शोधावे. आपल्याला अहंकार खेळवतो का? तर आपण जे चुकलं आहे ते चांगल्या माणसाच्या समोर कबूल करून, आपली चूक कबूल करून मोकळं व्हावं आणि म्हणावं नाही हे चुकलंय, हे असं माझ्याकडनं व्हायला नको होतं पण घडलंय, पुन्हा घडू नये अशी इच्छा आहे, होणारच नाही असं सांगता येत नाही. शेवटी मनुष्य आहे, चुका होतात. पण प्रायश्चित्त हे जे आम्हाला धर्माने सांगितलेलं आहे अनेक कर्मांच्या करता, की आम्हाला प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, आम्हाला पश्चात्ताप झाला पाहिजे, त्याच्यातून आम्ही सुधारत जाऊ. आणि सुधारण्यात काय आहे? प्रामाणिक माणसाच्या मागे परमेश्वर उभा आहे. आपण प्रामाणिक आहोत का? चुकतो आहोत, लाख चुका आम्ही करतो, पण आम्ही प्रामाणिक व्यवहार करतो, करण्याचा प्रयत्न करतो. 100% प्रामाणिक व्यवहार होऊच शकत नाही. आम्ही प्रयत्न करतो की आम्ही प्रामाणिकपणे वागावं, आम्ही अधिकाधिक चांगलं वागावं. चुकलो नाही, इथे हे चुकलो, हे असं नको होतं व्हायला. लहानशी गोष्ट असते, आपल्या मनाला खंत. एखादा मनुष्य आपल्याला रस्त्यात कुठेतरी घाईघाईने दिसला, आपण गाडीत असतो, तो 2 व्हीलरवर असतो, त्यांनी आपल्याला ओळखलेलं असतं, तो आपल्यापासून जरा पुढे जातो, नंतर आपल्या लक्षात येतं की अरे अमुक एक व्यक्ती होती. आपलं वाटतं बघा, आपण त्याच्याकडे पाहून हसलो नाही, त्याला ओळख दिली नाही, चुकलं आपलं. किंवा ते उगीच डोक्यामध्ये राहतं, एक फोन करा, बहुतेक तुम्ही होतात रस्त्यात पण मला कळलं नाही, आपण झटकन एकमेकांपासून पास झालो, मला असं वाटलं म्हणून फोन केला, संपली खंत. इतक्या लहान लहान गोष्टी आहेत की ज्या आयुष्यामध्ये आम्हाला अडचणीत आणतात, आम्हाला त्रास देतात. एखाद्याशी बोलताना सुद्धा एखादी गोष्ट आपण बोलून गेलो आणि ते तसं नसतं, ते तसं नाही असं जर कोणी सांगितलं, कबूल करून मोकळं व्हावं की नाही बा मला असं वाटलं म्हणून मी बोलले नसतं तरी चाललं असतं, पण बोललो ही चूक झाली, आता पुन्हा बोलताना लक्षात ठेवलं पाहिजे, असं होता कामा नये. काय आहे की घडणाऱ्या प्रत्येक घटनेवरती आपण कसे त्याला प्रतिसाद देतो, त्याला कशी प्रतिक्रिया देतो, आपण कसे रिॲक्ट होतो, याच्यावरती सुद्धा आपल्या दोषांची प्रतवारी अवलंबून आहे. कारण किती तीव्र दोष आहे, किती दोष आम्ही करणार, आमच्याकडे निर्माण होणारच, असं कोणी दावा करू शकत नाही की आमच्याकडनं असे गुन्हे घडत नाहीत, आमच्याकडनं असे दोष होत नाहीत, आमच्याकडनं वागण्यामध्ये चुकत नाही, असं कधी होणंच शक्य नाही. प्रत्येकाकडनं कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी चुकत असतंच. पण जे चुकतं त्याचं परिमार्जन कसं करावं, त्याचा आपण आपल्यापुरता मार्ग ठरवावा. त्याचा लाभ काय इथे आपल्याला सांगतायत, त्याप्रमाणे ते आपल्याला इथे सांगतायत की हे 2 आम्ही तुमच्या समोर ठेवलेत. म्हणून आपण काय म्हटलं, आपलं आयुष्य ही टाईम मॅनेजमेंट आहे, वेळेचं नियोजन आहे. कसं करायचं आहे, कशा प्रकारे करायचं आहे, ते करताना चांगल्या कामामध्ये किती वेळ राहायचं आहे, आपलं प्रत्येक कर्म कसं चांगलं होईल. भगवंतांनी अनेक प्रकाराने आता त्या अधियज्ञामध्ये, ह्याच अध्यायामध्ये आपल्याला कदाचित त्याचं पुन्हा एकदा घेताना सुद्धा आपण तो विषय बघू. पण त्या अधियज्ञामध्ये त्यांनी जे सांगितलं की बाबा रे, अधियज्ञ काय आहे? अधियज्ञ म्हणजे तुझं जीवनच आहे, तुझ्या जीवनातल्या सगळ्या घटनाच आहेत, तुला प्राप्त झालेली मनबुद्धीच आहे, तुला प्राप्त झालेलं शरीरच आहे, तुला प्राप्त झालेला अहंकारच आहे. या सगळ्यांची आहुती त्या ईश्वराच्या ठिकाणी टाकायची. आमची काय सगळी आहुती पडणार आहे? आमचा काय सगळा अहंकार जाणार आहे? आमच्या मनातला काय प्रत्येक संकल्प विकल्प परमेश्वर चरणी पडणार आहे?
आमची बुद्धी काय सर्व काळ स्थिर राहणार आहे? होत नाही. काही ना काहीतरी अस्थिरता आहे, काही ना काहीतरी गडबड आहे, हे घडत राहतं. तिथे भगवंत म्हणतो की बाबा रे, हे सगळं तुला ऐकल्यावर अवघड आहे. तुला असं वाटतं या यज्ञामध्ये हे सगळं जळून खाक होईल. चांगलं रूपक आहे. आपल्याला जेव्हा आपण त्याचा पुन्हा एकदा परामर्श घेऊ तेव्हा ते रूपक पुन्हा एकदा वाचू पूर्णच्या पूर्ण. जे माऊलींनी केलेलं आहे, भगवंताचं नाही आहे, माऊलींचं रूपक. पण आमच्या पुरता विचार केला तर भगवंत सांगतो की तू एक का लक्षात घेत नाहीस की ह्या सगळ्या जगामध्ये मीच भरून राहिलेलं आहे, या प्रत्येक कर्मामध्ये मीच भरून राहिलेलं आहे. हे तुला जे जे आवडतं त्यातही मीच भरून राहिलो आहे, तुला जे जे नावडतं त्यात पण मीच भरून राहिलेलो आहे. मग आता जगात तू जे काही करशील ते माझ्याशीच करशील, माझ्यातच करशील. माझ्यापासून तू वेगळा होऊ शकत नाहीस. माझ्यापासून वेगळं होऊन तुला काही करता येणार नाही. मग हे सगळं करताना तू का चांगलेपणाने करत नाहीस? ते म्हणतात ज्या क्षणी आम्हाला हे समजलं, हा सगळा विचार कुठला आहे? हा छांदोग्य उपनिषदामधला विचार आहे. त्यांनी सांगितलं की घेतलेला माझा हा जो श्वास आहे, हा श्वास जेव्हा मला कळला की हा श्वास म्हणजे यज्ञ आहे, मी श्वास घेतला आणि श्वास सोडला, आता हा मला पुन्हा मिळणार नाही आहे. ती काही देवपूजा नाही आहे की मी देवाची पूजा केली आहे आणि देवाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवला आहे आणि नंतर तो ती दूध साखर काय आटवलेलं केशरी दूध, नाही तर बासुंदी, नाही तर श्रीखंड मी खाल्लंय. नाही, हा जो घेतला श्वास आणि जो टाकला श्वास, तो टाकला तो दिलाच, तो पुन्हा मला मिळणार नाही. मग हा जो मिळालेला श्वास आहे आणि टाकलेला श्वास आहे तो यज्ञ आहे. भगवंत इथे म्हणतो ज्या क्षणी मला कळलं, ज्या क्षणी मला हे कळणार आहे की नाही माझा प्रत्येक श्वास अनमोल आहे, घेतलेला मला श्वास पुन्हा मिळणार नाही, तर त्या श्वासाचा मी योग्य उपयोग केलाच पाहिजे. असं ज्या क्षणी मला कळेल, भगवंत म्हणतात तेव्हाच आमच्या जीवनामध्ये अधियज्ञ सुरू होतो. आम्हाला जेव्हा प्रत्येक क्षण समजायला लागतो त्याच क्षणी आमच्या जीवनात अधियज्ञाला सुरुवात होते. आणि म्हणतो तू कर ना, त्याचा स्वीकार करणारा मी आहे. तू काय प्रामाणिकपणाने सुरू करतोस ते स्वीकारणारा मी असल्यामुळे तुझं प्रामाणिकपण मला भावलं की मी स्वीकारलंच आहे. आणि म्हणून आपण गीतेतला पुन्हा मगाचाच विषय घेऊ, अपिचेत सुदुराचारी. कसाही असू दे ना तू आधी, पण तू एकदा प्रामाणिकपणाने मला समर्पण करायला आलास ना, आता तू माझा आहेस, आता काही मी तुला दूर करणार नाही. भगवंत म्हणतात हे ज्याला आतून समजलं तो त्या अधियज्ञाचा अधिकारी झाला. आणि तो अधियज्ञ इथे का सांगितला आपल्याला? तर त्यांनी सांगितलं जीवनच सुखी व्हावं याकरता आम्ही आज धडपडतोय. आज आमची धडपड काय आहे? मुलं परदेशात जातात, परदेशात सेटल होतात, चांगले पैसे मिळवतात. त्यांना असं वाटतंय भारतातला झगडा नको, भारतातली अस्वच्छता नको, भारतातलं ओव्हर पॉप्युलेशन नको, अनेक गोष्टी नको, की ज्याचा आम्हाला त्रास नको, आम्ही आपल्या परदेशात राहतो, सुखात राहतो. हा अधियज्ञ नाही आहे, हा आत्मकेंद्रितपणा आहे. की आत्मकेंद्रितपणाने मनुष्य त्या ठिकाणी जगायला लागला तर कसं चालेल? नाही चालणार. त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे की माझी कर्तव्य काय आहेत. माझ्या जीवनामध्ये सुख म्हणजे पैसा, माझ्या जीवनात सुख म्हणजे स्थिरता, माझ्या जीवनात सुख म्हणजे स्वच्छता, एवढं नाही आहे. मनुष्याचं आयुष्य एवढ्याने पूर्ण होत नाही. मनुष्याच्या आयुष्याला पूर्ण व्हायला अनेक आयाम आहेत. आणि म्हणून ते सांगतात अधियज्ञ, जे यज्ञावरती अधिष्ठित आहेत ते. आधी भौतिक, आधी आत्मिक, आधी दैविक, तसा हा अधियज्ञ आहे. की यज्ञ म्हणजे काय? त्याग आहे, पूर्णपणे त्याग आहे. तो त्याग कशावर आधारित आहे? त्यांनी सांगितलं यावर आधारित आहे. यावर म्हणजे कशावर? भगवंत म्हणतो माझ्यावर. कारण तुझा जो यज्ञ आहे, तुझा जो त्याग आहे, तो स्वीकारणारा मीच आहे. तू ज्याच्या माध्यमातून त्याग करणार आहेस ती वस्तू पण मीच आहे. जी तू मला देणार आहेस ती वस्तू पण मीच आहे. सगळं काही जर मीच आहे तर तुझी धडपड कशा करताय?
तुला काही पाहिजे ही वेगळी धडपड तू करू नको. तू जेव्हा माझ्या अधिष्ठानावर अधियज्ञ अधिष्ठान जेव्हा माझं ठेवशील आणि जेव्हा तू त्याग करशील त्यावेळी तो त्याग तुला सर्वांगाने सुख देईल. तुझं जीवन सुखी करील. तुझं जीवन एकांगी सुखी होणार नाही, तुझं जीवन सर्वांगाने सुखी होईल. तर त्यामुळे इथे जी अधियज्ञाची संकल्पना सांगितली आहे ती याकरता सांगितली आहे की तुझं आयुष्य सुखात गेलं म्हणजे तू सुखी नाही आहेस. तुझा मृत्यू पण तसाच आला पाहिजे. तुला मृत्यूत्तर जीवन आहे ते पण सुखाचं मिळालं पाहिजे. त्यानंतरची जी गती आहे ती पण तुला चांगली लाभली पाहिजे. तुझा हिशोब काय फक्त 5-50 वर्षाचा आहे का? नाही आहे. याकरता त्यांनी हा जो अधियज्ञ या 8व्या अध्यायात सांगितला आहे. आता ते म्हणतात, म्हणून आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला जितकं अधिकाधिक शक्य आहे तितकं वेळेचं नियोजन चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याकडनं काही वाईट घडलं त्याचं परिमार्जन कसं करायचं त्याचा प्रयत्न करायचा. काही वेळा काही गोष्टी आपल्या फार अहंकाराशी निगडीत असतात. आपल्याला दुसऱ्याकडे कबूल करायला आवडत नाही, नको कबूल करायला. देवाकडे कबूल करावं, त्याच्याकरता काहीतरी अनुष्ठान करावं की देवा मी हे एवढं अनुष्ठान करते की माझं चुकलं, मी 12 वेळा रामरक्षा म्हणते, नाहीतर 4 वेळा विष्णू सहस्रनाम म्हणते, नाहीतर 50 वेळा लिहून काढते की हे मी चुकले, हे मी चुकले, हे मी चुकले, मी मूर्खपणा केला, मी मूर्खपणा केला, मी मूर्खपणा लिहून काढ. परिमार्जना करता आम्ही योजलं नाही तर आमचं मन स्वच्छ होणार नाही. आमचं मन जर स्वच्छ झालं नाही तर आमची जी कर्म आहेत ती शुद्ध होणार नाहीत. आमची कर्म जर शुद्ध नाही झाली तर भगवंत ज्याला अधियज्ञ म्हणतो तो अधियज्ञ आमच्याकडनं साधणार नाही. आणि जन्मभर आमच्याकडून जर चांगलं कर्म नाही झालं तर शेवटी तो आमच्या साह्याला कसा येईल? तो शेवटी आमच्या साह्याला नाही येणार. त्यांनी आमच्या साह्याला यावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता आम्हाला आमच्या जीवनामध्ये योग्य नियोजन करायलाच पाहिजे. मग आत्ता मला पैसे खर्च करणं हे योग्य नियोजन आहे, केलं पाहिजे. आत्ता दुसऱ्याशी 2 वाक्य गोड बोलणं हे नियोजन आहे, केलं पाहिजे. ते सगळंच एका मापाने तोललं नाही जाणार आहे. त्याची अनेक अंग आहेत की मी केव्हा काय केलं असता मनात एखादा चांगला विचार आला, आपण तो विचार पार पडला जात नाही. आपण कोणाला ते म्हणतो बरं नाही ना त्यांना, चला आपण काहीतरी खायचा पदार्थ करून त्यांच्याकडे पाठवू. दुसऱ्या दिवशीच्या गडबडीत विसरलो, तिसऱ्या दिवशी आठवण झाली पुन्हा विसरलो, पुन्हा जाणं शक्य झालं, लागली बोच त्याची की अरे आपण, आणि नाही लागली बोच, आपण जाऊ दे बाबा, खूप करावं असं वाटलं खरं पण नाही झालं आपल्याकडनं. नुसतं नाही झालं म्हणून नाही भागत, तो दोष आहे. एक संकल्प केला ना आम्ही की त्या माणसाला बरं नाही त्याच्याकरता आपल्याला काहीतरी नेऊन द्यायचं आणि तो संकल्प नाही पुरा केला, भगवंत म्हणतो हे काय आहे? असे लटकते संकल्प भगवंताला चालत नाही. ते त्याचं सर्कल पुरं केलं पाहिजे. काही आपल्याला नाही जमलं फोन करा, आपण सांगा की नाही ग असं असं मी तुला पाठवणार होते, नाही जमलं माझ्याकडून, झालं नाही, पण आज काही पाठवू का, आज काही करून देऊ का? नाही त्यातलं काही जमलं तरी ज्या दिवशी जमेल त्या दिवशी काहीतरी नेऊन द्यावं, ते प्रकरण संपवून टाकावं. त्याच्याशिवाय ना आपल्याला गती नाही. आपण जे काही, म्हणून कुठलाही संकल्प करायला आपण बोलताना फार गोड बोलण्याच्या भूमिकेत असतो. हो हो तुम्ही माझ्या घरी, हो येईन ना, नक्की येईन, केव्हा तरी येईन. आश्वासनं कारण नसताना द्यायला जाऊ नये. आपल्याला जमत नसेल आपण बघूया, जमलं तरी त्यावेळी त्याला ते कटू वाटेल. त्या माणसाला एवढं यांना नुसतं हो म्हणायला काय जातं, भले येतील नाही तर नाही येणार, पण हो म्हणायला काय बिघडलं. पण अहो असं नुसतं हो म्हणून तुम्ही जर तो संकल्प पुरा करू शकत नसाल तर नाही ते संकल्प करता कशाला, आणि त्या अशा लटकत्या संकल्पाचं ओझं डोक्यावर घेता कशा? नाही घ्यायचं. आपल्याला जे शक्य आहे तेच करा. कारण ही कशाची मॅनेजमेंट आहे? भगवंतानी असं म्हटलं आहे की मी हे जग निर्माण केलं, त्या जगामध्ये जे अहेतुकपणे माझ्यापासून निर्माण झालं तोच यज्ञ आहे. त्यामुळे अहेतुकपणे निर्माण केलेलं हे जग हा जर माझ्याकडून केलेला यज्ञ आहे
तर आता आमच्याकडून यज्ञ आम्ही काय हेतूपणे करणार, आम्ही काहीतरी हेतूनी करणार. मग जे हेतूनी करू ते हेतूनी केलेलं योग्य प्रकाराने शेवटाला लागणं हा आमचा यज्ञ आहे. आणि म्हणून उगीच आपल्या काहीतरी भरभरून थापा मारणे, उगीच भरभरून काहीतरी गोड बोलणे नाही. जे शक्य आहे तेवढं करावं. समोरच्या माणसाला आपण पहिल्यांदा फार प्रिय नसू, पण ओव्हर द टाईम, ओव्हर द पिरियड त्या माणसाला कळेल हा माणूस खोटं बोलत नाही, ही इज अ कमिटेड पर्सन, की त्याला कमिटमेंट आहे आणि जी कमिटमेंट देतो ती तू पाळतो. अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये तत्वज्ञान जगताना फार मोठ्या स्तरावर जावं लागतं असं नाही. फार लहान लहान गोष्टीमधनं आपली प्रामाणिकता, फार लहान लहान गोष्टीमधनं आपलं कर्माचं नियोजन, फार लहान लहान गोष्टीमधून कर्माचं फल हे आपण अनुभवतो, अनुभवता येतं. म्हणून ते सांगतात, काजे मार्गा मार्ग देखावे, साच लटिके ओळखावे, हिताहित जाणावे हिताची लागी. आता ह्या मार्गांच्या मधून आपण ओळखावं की हे मार्ग त्यातला कोणता हिताचा मार्ग आहे, कोणता अहिताचा आहे, आपल्याकडून काय चुकतं, आपण काय योग्य प्रकाराने करावं. त्याकरता हिताहित जाणावे हिताची लागी. हे सगळं हित आणि अहित तरी कशा करता जाणायचं, आमच्याच हिताकरता जाणायचं, आणखीन कशा करता नाही. पाहे पा नाव देखता बरवी, कोणी आड घाली काय अथावी, का सुपंथ जाणोनिया आडवी रिगवत असे. म्हणाले नावेचं उदाहरण दिलं की नाव चांगली आहे म्हणून अथांग अशा सागरामध्ये कुणी आडवी तिडवी घालेल का? का सुपंथ जाणोनिया आडवी रिगवत असे. म्हणाले चांगला मार्ग आहे हे कळल्यानंतर सुद्धा आडमार्गाला कुणी जाईल का? काही आवश्यकता नाही आहे. चांगला मार्ग आहे, चांगल्या मार्गाने जावं, ती नाव तशी घेऊन जावी. जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके. जसा त्या नावेकरता सन्मार्ग दिसला तर कोण कशाला आडमार्गाला जाईल, वेड्यावाकड्या मार्गाला जाईल. तसंच हे विष आहे आणि हे अमृत आहे हे आम्हाला कळलं. गोळ्या आहेत आपल्याजवळ आलेल्या आणि त्या औषधाच्या गोळ्यांमधलं कुणीतरी सांगितलं की हे या ब्रँडच्या गोळ्या आहेत, त्या चांगल्या नाही आहेत, ह्या वेड्यावाकड्या परिणाम करणाऱ्या आहेत, ह्या गोळ्या आता वापरू नका, सोडून द्या. असं म्हटलं तर तो काही नाही, आता एवढे पैसे देऊन आणलेत गोळ्या फुकट कशाला घालवायच्या, घेऊन टाकतो, असं कोणी म्हणत नाही. तो म्हणतो बापरे नाही, आता आधी त्याला केराची टोपली दाखवा. कारण ते म्हणाले विष आणि अमृत आहे, तो अमृत काय सांडू शके. तेवी जो उजू वाट देखे तो आवाटा न वचे. तसं म्हणाले जो चांगला मार्ग पाहतो, जो योग्य मार्ग पाहतो, जो कल्याणाचा मार्ग पाहतो, तो वेड्यावाकड्या मार्गाला जात नाही. नाहीतरी आपण एवढ्या श्रवणाचे भोगते का असतो, आपण हे सगळं ऐकण्याचा का प्रयत्न करतो, त्याचं कारण एवढंच आहे, दुसरं काहीच नाही आहे. की आपण जेव्हा हे ऐकतो तेव्हा आपल्याला ऐकायचं असतं, आपल्याला समजून घ्यायचं असतं की बाबा हे कशाला चांगलं म्हणतात, काय केल्याने आपला लाभ आहे. आपलं आपल्याला उलगडणार नसतं. या लोकांनी काय चांगलं आहे सांगितलं, ऐकूया, त्यातलं आपल्याला किती घेता येईल घेऊया. याकरता त्यांनी सांगितलं इथे आपल्याला, म्हणाले या ठिकाणी म्हणून पुढे पारखावे खरे कुडे, पारखिले तरी न पडे अनवसरे कही. आम्ही खऱ्याची न खोट्याची पारख करावी. एकदा पारखलं की आम्हाला भलत्या सलत्या गोष्टीत जावं लागत नाही. मी जसं नेहमी घरात सुद्धा मुलांना किंवा कोणालाही असं आपण सांगतो की बाबा तुम्हाला असं वाटतं, फार आयडिओलॉजी घेतात मुलं आपल्या ठिकाणी आणि असं समजतात, लहान असतात अजून फार काही कळत नसतं, पण आपल्याबरोबरचा मुलगा योग्य मार्गाने जात नाही हे माहीत असतं. तर आपण म्हणतो नाही एवढी मुलं ही चांगली वाटत नाहीत, या मुलांची कशाला मैत्री करता, या मुलांबरोबर नका राहू, चांगल्या मुलांबरोबर राहा, चांगले संस्कार होतात. तो म्हणतो म्हणजे काय, चांगल्या मुलांबरोबर तर सगळे चांगले राहतीलच, पण वाईटाला कोण चांगलं करील, त्याचं जर चुकत असेल तर त्याला चांगल्या मार्गावर आणणं आपलं काम आहे. त्याला चांगल्या मार्गावर हा आणतो की नाही माहीत नाही, पण हा मात्र वाईट मार्गावर जातो. कारण दुसऱ्याला चांगलं करण्याकरता आपण फार समर्थ असावं लागतं. आपल्याकडे फार साधू सत्पुरुष दुसऱ्याला सन्मार्गावर आणू, आपण कोण आहोत, आपण कोणाला सन्मार्गावर आणू शकत नाही. आपण आपले सन्मार्गावर राहिलो तरी पुष्कळ आहे, कारण अवघड आहे आपण सन्मार्गावरती राहणं. आणि त्यामुळे
ही जी आयडिओलॉजी आहे आजची, ही आयडिओलॉजी तितकीशी मला पटत नाही. कारण जोपर्यंत मनाचं नियंत्रण, मनाचं सामर्थ्य आणि आपल्या ठिकाणी काही सदाचरणाचं तपस सामर्थ्य जोपर्यंत उत्पन्न होत नाही, तोपर्यंत प्रत्येकाच्या भोवती एक संरक्षक कवच निर्माण होत नाही. त्या संरक्षक कवचात आम्ही जर आलो तर समोर आलेली गोष्ट वाईट असली तरी ती आम्हाला काही करू शकणार नाही. पण आम्ही तसे नसलो तर आम्हालाच खड्ड्यात पडायची वेळ आहे. आपण पाहिलंत ना त्या सेल्फी काढणाऱ्यांच्या ते टी व्हीवरच्या बातम्या, एक सेल्फी काढता काढता बुडला, त्याला वाचवायला दुसरा, त्याला वाचवायला 8 मुलं गेली. अहो पण 8 जण उड्या मारेपर्यंत एकालाही शहाणपण सुचलं नाही की अरे जो पडतोय तो मरतोय, पडतोय तो मरतोय. मग प्रत्येकाने पडण्याची काय आवश्यकता आहे? ही आयडिओलॉजी नाही आहे की आता ते 5 मेले त्यांना काढायला मी सुद्धा मरतो. ही आयडिओलॉजी नाही आहे. अरे तुम्ही आता गेलेच आहेत, ते पुन्हा बाहेर येणार नाही आहेत, तर त्यांच्या प्रेताचा शोध घेण्याकरता किंवा बाकी पुढं काय करायला लागणार आहे त्याच्याकरता काम करणार का तुम्ही 8च्या 8 मरणार? ही अशी आयडिओलॉजी आपल्याला खड्ड्यात घालणारी. म्हणून ते म्हणतात की पारखून काय योग्य आहे आणि काय योग्य अयोग्य समजलं पाहिजे. हा एका मुलाने प्रयत्न केला धाडसानी, तो कौतुकास्पद आहे की हा मुलगा पडलाय, आपल्याला ताबडतोब त्याच्याकरता. पण त्या इतका पाण्याचा वेग आहे की त्या वेगामध्ये तुम्ही टिकू शकत नाही हे ताबडतोब कळलं ना पडलेल्या मुलाबरोबर. तिसऱ्यानी कशाला उडी मारली आणि मग पुढे 8ांनी. म्हणजे हे जे सगळं आहे ते इथे सांगतात की जोपर्यंत खऱ्या खोट्याचा आम्हाला शहानिशा करता येत नाही, पारखिले तरी न पडे अनवसरे कही. अयोग्य अशा परिस्थितीमध्ये आपण कधी पडत नाही. एरवी देहांती थोर विषम, या मार्गाचे आहे संभ्रम. जन्मे अभ्यासिली याचे हन काम, जाईल वाया. म्हणजे एरवी देहांती थोर विषम, देहाच्या अंती पुष्कळ विषमता आहे, म्हणजे वेगळं आहे सगळं. या मार्गाचे आहे संभ्रम, या मार्गाच्या विषयी अंतःकरणामध्ये संभ्रम आहे. जन्मे अभ्यासिली याचे हन काम जाईल वाया. जन्मभर ज्याचा अभ्यास केलेला आहे ते सगळं काय होतं म्हणाले, ज्याचा आम्ही अभ्यास केला आहे ते सुद्धा आमच्या ठिकाणी मरणकाळी या धूम्रमार्गाचं संकटच असं आहे म्हणाले की ज्या हेतूने आम्ही अभ्यास केला तो सगळा अभ्यासाचा हेतू व्यर्थ जातो. त्याचं कारण काय आहे? एक लक्षात ठेवायचं की आम्ही चांगल्या हेतूने अभ्यास केला आणि तो हेतू कसा वाया जाईल? नुसता अभ्यासाच्या मागचा हेतू कामाला येत नाही. आमचं त्याच्याबरोबर उरलेले 22 तास, उरलेले 20 तास आम्ही काय वागतो त्या आचरणाचा विषय आहे. त्यामुळे आचरणासहित योगमार्गाचा अवलंब हा लाभदायी ठरतो. आम्ही तासभर योगाचा अभ्यास केला, 2 तास योग म्हणजे आसन प्राणायाम असा नाही, कुठलाही भक्तियोग असेल, कर्मयोग असेल, ज्ञानयोग असेल, कोणताही योग असेल, पण ज्याचा अभ्यास करतो तो अभ्यास नुसता कामाला येत नाही. त्या अभ्यासाच्या बरोबर बाकीच्या गोष्टी कामाला येतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं इथे की जरी अर्चिरा मार्गू चुकलिया, अवचटे धूम्रपंथे पडलिया, तरी संसार पाती झुंतलिया, भवतची असावे. म्हणाले जर समजा आमच्याकडून हा अर्चिरादी मार्ग चुकला, आम्ही चांगल्याच मार्गावरून चालतो आहोत. आता हा पुन्हा आपला विषय आला की मार्ग चांगला स्वीकारला आहे पण चांगल्या मार्गावरती राहता आलं नाही आहे. आता एखादा माणूस सांगतो की आमच्या खात्यामध्ये सगळी भ्रष्टाचाराची साखळीच आहे, चेन आहे, काय करणार आम्ही? आम्हाला या सगळ्या मार्गामध्ये त्या भ्रष्टाचाराच्या मधली एक कडी व्हावंच लागतं. ते सगळे त्या मार्गानेच ते पैसे वर पोचवावे लागतात, त्याला काही इलाज नाही आहे. मग त्यामुळे आम्हाला त्यात पडावंच लागतं आणि तो दोष आम्हाला पत्करावाच लागतो. आम्ही भले पुण्याचा मार्ग निवडला तरी पोट भरण्याचा मार्ग व्यवहारातला जर पापातून जात असेल तर त्याचा स्वीकार करावा लागतो. असं म्हणून तो म्हणतो की आम्ही या जगामध्ये या त्रासात पडतो किंवा आम्ही त्या धूम मार्गामध्ये, अज्ञानाच्या मार्गामध्ये आम्हाला कारण नसताना अर्चिरादी मार्गावर असलं तरी पडावं लागतं. पडावं लागतं हे म्हणतो हे थोडंसं चूकच आहे. कारण जो चांगला मार्ग निवडतो आणि ज्याला वाईट मार्गावरती काही कारणाने पडावं लागतं, त्याच्या बाहेर पडण्याचे अनेक मार्ग त्याच्या हातात उपलब्ध आहेत.
सन्मार्ग न सोडता जगणं हे मार्ग त्याला पुष्कळ उपलब्ध आहेत. त्याला एखाद्याने उचलून भले अंडरवर्ल्डमध्ये नेला, पण अगदी टोकाची भूमिका घेऊ, खूप चांगला मनुष्य आहे आणि त्याला कुठल्या तरी कारणाने लोकांनी उचलले आणि त्याला भलत्याच मार्गाला जावं लागलेलं आहे आणि त्या लोकांच्या मध्ये तो गर्तेमध्ये सापडला आहे. तो जर प्रामाणिक आहे तर आजही आपली खात्री आहे. कथा कादंबऱ्या आणि आपल्याला दिसणारे हे जे सिरियल्स आहेत हे जगातलं सत्य नाही आहे, हे सगळं फिक्शन आहे आणि त्याच्यामध्ये सगळं ज्याला त्यांनी रोजचा सोप ऑपेरा म्हटलं आहे तसंच आहे. हे कोणत्याही सिद्धांतावर आधारित नाही. आजपर्यंत जगामध्ये मनुष्य सन्मार्गाने चालला तर त्याला सन्मार्ग सोडत नाही, सन्मार्ग त्याला सहाय्य केल्याशिवाय राहत नाही, इतकी नक्की खात्री आहे. पण मनुष्य सन्मार्गावरती टिकून स्वतः राहत नाही आणि म्हणून तो सन्मार्गाला सोडून जो कुठलाही जो मार्ग असेल जो त्यांनी योग्य नाही असा वाटतो तो पत्करला असेल, त्या मार्गावर त्याला पश्चात्ताप झाला असेल, तरी सुद्धा त्यांनी आपल्या पूर्व मार्गावर येण्याकरता त्याला शक्य आहे, त्याला साधन आहे. जे होईल ते होईल. जर खरंच सन्मार्गाची आस असेल किंवा आच असेल तर तो मनुष्य येणाऱ्या परिणामांना तोंड द्यायला तयार असतो. आपण पाहतो की काही काहींना पुष्कळ ठिकाणी अडकावं लागतं, अडकतात, पडतात, त्रासात अडकतात, पण सन्मार्गी असतील तर सुटतात. अशी पण उदाहरणं व्यवहारामध्ये आपण पाहतो की लोक माणसावरती अनेक प्रकारच्या आपत्ती आणून टाकतात, पण सन्मार्गी मनुष्य त्या आपत्तीतून सुटतो. तो बाहेर पडत नाही असं नाही, फक्त तो त्या मार्गाने चालला पाहिजे आणि तो प्रयत्नशील असला पाहिजे. म्हणून यांनी इथे आता आपण फार लहान मोठ्या गोष्टी घेतल्या तर त्याचा आपल्याला खरं म्हणजे तेवढा वेळ नाही म्हणून नाही, तर आज जे आपण आता मगाशी म्हटलं तसं की या अंडरवर्ल्डमध्ये अडकलेली माणसंसुद्धा शिताफीने बाहेर पडलेली आहेत. त्यांनासुद्धा पुष्कळ चांगल्या तऱ्हेने बाहेर पडता आलेलं आहे. पण अंडरवर्ल्डमध्ये खेचली जातात ते त्यांच्या गुणांनी जातात. म्हणून त्यांनी जे म्हटलंय ते शेवटी अर्चिरा मार्गू चुकलिया अवचटे धूम्रपंथे पडलिया. अवचटे पडत नाही तो, त्याला वाटतं म्हणून पडतो. तरी संसार पांती झुंतलिया भवतची असावे म्हणाले. परंतु या प्रपंचामध्ये संसार पांती झुंतलिया भवतची असावे म्हणाले. ह्या ठिकाणी या जगामध्ये व्यवहार करत असताना आपण काय करू, याचं फळ म्हणून काय भोगू, तर आम्हाला सातत्याने जन्ममरणाच्या चक्रामध्ये फिरत राहावं लागेल. कारण तो दोष आम्ही घेतला तर त्या दोषाचे जे काही परिणाम आहेत ते भोगत राहावे लागतील. आम्ही म्हणूनच म्हटलं की आपल्याला डिबेटेबल आहेत काही गोष्टी, आपण बोलाव्यात ना बोलाव्यात, आपण विषय सोडून देऊ तो. परंतु सन्मार्गानेच जायचं आहे असं जर धरलं तर मनुष्य त्या मार्गाचा अवलंब करू शकतो. की अयोग्य मार्गाने जाण्याकरता जेवढे पैसे खर्च केले तेवढे पैसे आपले नाहीत. आपण आपल्याला जेवढे आवश्यक आहेत आपल्या प्रामाणिकपणाने मिळवलेले पैसे तेच आपल्या प्रपंचाचे आहेत, उरलेले पैसे आपल्या प्रपंचाचे नाहीत. मनुष्यानी जर आपल्या आपल्या पैशाच्या विषयी, आपल्या आपल्या अर्थार्जनाविषयी जर तो कटाक्षाने समजून चालला की नाही माझा मार्ग सत्याचाच असावा आणि सत्याच्या मार्गाने मिळवलेले पैसेच मी वापरावेत. काय लोकांच्याकडे साधे साधे क्लेरिकल पोस्टवरती असणारी माणसं आहेत, जवळून पाहणारी अनुभवणारी लोक सांगतात त्यांच्या घरामधनं कपाट भरून चांदीच्या विटा आहेत, सोन्याच्या विटा आहेत, पैशाला तर काही कमतरताच नाही. साध्या पोस्टवरचा मनुष्य म्हणजे जेव्हा एखादं काही सरकारी काम करायला जायची वेळ आली तेव्हा त्या ज्यांच्याकडे आपल्याला आपल्या शेताचं काम करायला जायला लागलं तेव्हा त्यांनी सांगितलं, म्हणजे त्या माणसाला सांगत होते, आपल्याला कशाला सांगतील. ते म्हणाले की साहेब निघालात ना तुम्ही आता घरी जायला. नाही म्हणाले, अजून नाही जाणार आहे. का म्हणाले, तुला माहिती आहे ना माझ्या पगारा एवढे पैसे रोज इथे जमल्याशिवाय मी हालत नाही. म्हणजे महिन्याचा जेवढा पगार आहे तेवढे पैसे किमान रोज आलेच पाहिजेत, त्याच्यापेक्षा तो कितीतरी कमवेल. आता या पद्धतीने जर मनुष्य वागायला लागला तर तो अवचिता अवाटलिया नाही आहे, तो अवचित नाही जात.
तो योजून जातो आणि मग त्याची दुःख, मग त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात. म्हणून त्यांनी सांगितलं की मग त्याला जन्ममरणाचा फेरा आहेच. मग त्या फेऱ्यामध्ये ज्या प्रकाराने पैसा आपण मिळवलाय त्या प्रकाराने दुःख भोगणं आहेच पुढच्या जन्मामध्ये. म्हणाले हे सायास देखोनी मोठे, आता कैसेनी पाय एक वेळ फिटे, म्हणून योग मार्ग गोमटे, शोधले दोन्ही. म्हणाले हे सायास म्हणजे प्रयत्न, देखोनी मोठे, आता कैसेनी पाय एक वेळ फिटे. आता हे असे कठीण मार्ग आहेत की ज्या कठीण मार्गामध्ये पुष्कळ निष्ठेनी काम करून सुद्धा हा जो योग मार्गावरती असणार आहे, म्हणून योग मार्ग गोमटे, शोधले दोन्ही. म्हणाले यातनं बाहेर पडणं फार अवघड आहे, परंतु जे मार्ग दोन आमच्या समोर ठेवलेले आहेत ते मार्ग कसे आहेत? एक तर देवयाना मार्गाने जाण्याचा म्हणजे अर्चरादी मार्ग आहे आणि दुसरा जो मार्ग आहे तो धूम मार्ग. एक कायम आपण लक्षात ठेवायचं की ह्या दोन मार्गांवर तरी तो जीव पोचू दे, असं इथे सांगायचं आहे. त्यांना सांगायचा विषय काय आहे? तो विषय असा आहे की तो इथंच अडकला आहे आणि आशा आकांक्षामध्ये बुडला आहे आणि तो त्या ठिकाणी आपल्याला गती न प्राप्त करता राहिला आहे असं नाही. म्हणून ते सांगतात कसा का असे ना, पण तो गतीला प्राप्त झाला आहे आणि तो पितृयान मार्गाने का होईना, देवयान मार्गाने का होईना, धूम मार्गाने का होईना, अर्चरादी मार्गाने का होईना, पण तो पुढे जातोय. तव एके ब्रह्मत्वा जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे, परी दैवगत्या जो लाहीजे, देहांती जेणे. पण म्हणाले त्याचं दैव त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याला मरणकाळी जो मार्ग वाट्याला येईल त्या मार्गाने त्याला गती मिळेल. आता तो मार्ग कसा वाट्याला येईल आणि मरणकाळी त्याला कशी गती मिळेल या सगळ्याचा विचार करायचा तर आपण उद्या बघू.